होत राहतो. तो शेवटचा टी सायलेंट गेल्यामुळं उच्चार त्याचा नीट होत नाही. आणि टॅरो ही इजिप्शियन पद्धती आहे, ही एक गूढ विद्या आहे आणि या गूढ विद्येच्या माध्यमातून आपण हे सगळं रीडिंग करत असतो. हे रीडिंग करताना इथे फक्त 78 कार्ड्स असतात आणि या 78 कार्ड्सच्या माध्यमातून, त्यांच्या चित्रांच्या माध्यमातून आपल्याला जातकाचे काही प्रश्न सोडवायचे असतात किंवा त्याच्या काही ज्या शंका आहेत त्या सगळ्याचं निरसन करायचं असतं. ह्याच्यावरती काहीही लिहिलेलं नसतं. आज मी तुम्हाला इथे लाईव्ह कार्ड्स पण दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ती कार्ड्स कशी असतात. बरेचदा खूप लांबून ही कार्ड्स टीव्हीत बघत होतो आपण आजपर्यंत, पण आता प्रत्यक्षात सगळ्यांना ही कार्ड्स बघण्यासाठी अवेलेबल झालेली आहेत. पुस्तकांमधून बघू शकता किंवा डेक आता घेऊ शकता. इतकं सोपं झालेलं आहे, जे पूर्वी नव्हतं. म्हणजे जेव्हा मी शिकले त्यावेळेला या गोष्टी इतक्या इझी नव्हत्या की त्यावेळेला कार्ड्स, पुस्तकं काही उपलब्ध असेल. मराठी लँग्वेज मध्ये काहीही उपलब्धता नव्हती. बरं, ह्यातलं बरंचसं जे काही आहे अवेलेबल, हे सगळं इंग्लिश मधून आहे. त्यामुळे आपल्याला शिकण्यासाठी स्वतःला त्याचा एक्सपिरियन्स घेणं हाच पहिला महत्वाचा मुद्दा होता. या युरोपियन कंट्रीजमध्ये याचा प्रचंड प्रचार आणि प्रसार झालेला आहे. तिथे कुंडलीपेक्षा सगळेजण टॅरो रिडिंग किंवा एंजल थेरपी ह्याच गोष्टींचा जास्तीत जास्त वापर करताना अजूनही दिसून येतं. रदर जास्त मोठ्या प्रमाणावरती ते दिसतं. इथे नो व्हॉइस येतोय, तर ऐकू येतोय ना सगळ्यांना? ऐकू येते मॅडम, मला तरी ऐकू येते. हा, ठीक आहे, ठीक. टॅरोचा हा आपण जसं चित्र बघत जाऊ पुढे तर त्याच्यात लक्षात येईल की हिब्रू धर्म ग्रंथ आहे हा, तर तो टोरा या नावाने प्रसिद्ध आहे. तर त्याच्यातलंच हे सगळं सार घेऊन ही चित्रमय केलेली आहे. त्याच्यासाठी आपण रायडर वेटचा डेक वापरतो. रायडर वेटचा डेक हा युनिव्हर्सल डेक आहे आणि या डेकच्या माध्यमातून, त्यांच्या चित्रांच्या माध्यमातून आपण सगळं बघतो. पूर्वीच्या काळी आपल्याकडे सुद्धा खरं अशा काही विद्या होत्या, पण कागदाचा शोध नसल्यामुळे ह्या बऱ्याचशा विद्या आपल्याकडच्या लुप्त पावल्यात किंवा आपल्याकडच्या गोष्टी काही द्यायच्या नाहीत. ही पण एक कदाचित वृत्ती काही वेळेला अशी असते. किंवा जर बघितलं तर आपल्याकडे पाठांतर खूप करायला लागतं. आजही आपले काही गुरुजी किंवा असे जर बघितलं तर ते जे काही सगळे वेद वगैरे आहेत, हे पाठांतर करून करून हे सगळं एकाकडून दुसऱ्याकडे अशा पद्धतीत जातं. लिखाण केलेलं कमी किंवा संस्कृत भाषेतलं जे काही लिखाण आहे तर ते आपल्याला सगळ्यांना ऍक्सेप्ट करता येत नाहीये. त्याचं कारण असं की आपण ती भाषा शिकलेली नाही आहोत. म्हणजेच आपल्याकडेही बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्याचा वापर आपण न करत असल्यामुळे ह्या गोष्टी आपल्याकडनं लुप्त होतात. मग बाहेरची लोक येतात, ते सगळं शिकतात, करतात आणि हे पुढे ज्ञान जाते. आपल्याकडे जर पूर्वी बघितलं तर गंजिफा होता, तर गंजिफावरती जी काही चित्र होती तर त्या चित्रांच्या माध्यमातून सुद्धा काही गोष्टी सांगितल्या जायच्या. राजे रजवाड्यांच्या काळात सोन्या चांदीच्या पत्र्यांवरती काही चित्र असायची आणि त्या चित्रांवरनं सुद्धा भविष्यकथन केलं जायचं. पण हे सोन्या चांदीचे पत्रे तसे सर्वसामान्यांना परवडणारे नसायचे, त्यामुळे त्या गोष्टी पुन्हा लुप्त होत गेल्या. मग कातड्यावरती काही जणांनी सुरुवात केली, पण कातड हे आपण शुद्ध मानत नाही, ते काही प्रमाणात म्हणजे नको आपल्याला घरात, या पद्धतीत तेही बाजूला पडलं. हळूहळू आपल्याकडची ही कला लुप्त होत 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 बाहेर गेली आणि तिकडनं पुन्हा जसा कागदाचा शोध लागला त्या पद्धतीत हे आणखीन चित्र करून काढून डेव्हलप होत होत पुन्हा परत हस्ते परहस्ते करत करत युरोपियन कंट्रीजच्या माध्यमातून आता भारतात दाखल झालेली आहे आणि सध्या त्याचा प्रचंड बोलबाला आहे. खूप ठिकाणी लोकांना तुम्ही जर बघितलं तर टॅरो रिडिंग करताना बघता. बरेचदा तुम्ही जर बघितलं काही मॉल्स मध्ये गेलात किंवा काही हॉटेल्स मध्ये मोठ्या गेलात तर तुम्हाला पूर्वी तिथे पामिस्ट बसलेले असायचे, पण आता ते नसतात. आता टॅरो रीडर बसलेले दिसतात किंवा त्यांच्या माध्यमातून काही प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी तिथे लोक उभी असतात किंवा काही मोठमोठ्याले इव्हेंट्स असतात. त्या इव्हेंट्स मध्ये सुद्धा तुम्हाला टॅरो रीडर्स दिसू शकतात. पण मला स्वतःला असं वाटतं आपण एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तो आपल्या घरात बसून घ्यावा, कारण हा सगळा एनर्जीचा खेळ आहे. कारण कुठली एनर्जी कशी असेल, बाहेर गेल्यानंतर जी लोक आपल्याला प्रश्न विचारतात तर त्याच्यात इंटेन्सिटी कमी असते की तिथे आल्यानंतर हा चला एक बघूयात विचारून, अशा पद्धतीतलं होतं. घरी ज्या वेळेला लोक बघतात किंवा तुम्हाला फोनवरनं ज्या वेळेला कन्सल्ट करतात त्यावेळेला तुमचा तो महत्वाचा जेवढा काही प्रश्न असेल तर त्याच्यावरती ते खूप जास्त पद्धतीत
रिलेट करतात किंवा तुमच्याशी ओपनली बोलू शकतात. बाहेर एक आपल्या मागे 10 लोक उभे असतात, तर त्याच्यात फार वेळ बोलता नाही येत. काय प्रश्न असेल तेवढा बघितला तो उत्तर त्याचं बरोबर आलं चुकलं काहीही कळत नाही. म्हणून असा एक्सपिरियन्स घेण्यापेक्षा आपणच आपलं रेग्युलर स्वतःची कार्ड्स जर बघत राहिलो तरी सुद्धा खूप छान होतं. हा 78 कार्डांचा डेक असतो. ह्या 78 कार्ड मध्ये एक 2 पद्धतीत विभागणी झाली आहे. पहिली आहे ही 22 मेजर अर्कानांची आणि दुसरी आहे ही मायनर अर्कानांची. मी जरा काही चित्र तुम्हाला इथे शेअर दाखवते. कदाचित थोडीशी तुम्हाला ती उलटी दिसू शकतील, पण ही जी काही आहेत ही मेजर अर्कानाची काही चित्र आहेत. ही कार्ड्स मेजर अर्कानाची. तर तुमच्या लक्षात येईल की याच्यावरती लिहिलेलं कुठेच काही नाहीये. ही फक्त चित्र आहेत. तर हे कुठलं चित्र आहे ह्याचं फक्त इथे खालती नाव दिलेलं आहे. मेजर अर्काना, अर्काना म्हणजे गुप्त गोष्टींचा शोध घेणं आहे. तर ह्या महत्वाच्या 22 कार्ड मधनं आपल्या जीवनातल्या खूपशा बऱ्याच महत्वाच्या घडामोडी काय आहेत काय नाहीत ह्याच्यावरती फोकस टाकला जातो. आणि बाकीची जी आहे ही मायनर अर्कानाची कार्ड आहे. ही मायनर अर्कानाची कार्ड सुद्धा चार तत्वांमध्ये 4 विभागात विभागली गेलेली आहे. त्याच्यातली मी एक ही तुम्हाला दाखवते कार्ड्स. कप्स, त्यानंतर हे आहे वॉन्ड्स, स्वॉर्ड्स आणि पेंटॅकल्स म्हणजेच कॉइन्स. याला कॉइन्स म्हणून पण म्हटलं जातं. ह्याच्यात पण परत 2 प्रकार आहेत. आपल्याकडे पत्त्यांमध्ये कसं 1 ते 10 असतं, तसंच ह्याला पण 1 ते 10 अशी ही कार्ड्स आहेत. आणि त्याच्यानंतर पेज, नाईट, क्वीन आणि किंग. म्हणजे आपल्याकडे पत्त्यात कसं असतं गुटू, राजा, राणी. मग इथे कसं आहे, इथे पेज येतो, त्यानंतर हा आहे नाईट म्हणजे सरदार आणि क्वीन आणि किंग. याला पीपल्स कार्ड म्हणलं जातात. म्हणजे हे 10+4 असं करून हे 56 कार्ड्स होतात. प्रत्येकाची 4-4 कार्ड्स म्हणजे अशी आहेत. 10 कार्ड्स, 1 ते 10 हे नंबर कार्ड्स आहेत आणि त्याच्यानंतरची जी पुढची कार्ड्स होती ही अननंबर्ड कार्ड्स आहेत, पण त्याला खालती नावं दिलेली आहेत. ही जर तुम्ही कार्ड्स बघितली तर ह्याला पुढे कुठलेही नंबर म्हणजे नावं नाहीये, फक्त नंबर्स आहेत. जेवढे नंबर्स आहेत तेवढेच तुम्हाला हा कप आहे. तिथे 2 ऑफ कप्स म्हणल्यावर इथे हातात फक्त 2च कप दिसतील. हा 3 ऑफ कप्स म्हणल्यानंतर इथे हातात 3च कप्स दिसतील. म्हणजे वरती फक्त रोमन अंक दिलेला आहे आणि त्या रोमन अंकाच्या सहाय्यानं तुम्हाला तो कुठला अंक म्हणजे ते कार्ड कुठलं आहे काय हे सगळं लक्षात येतं. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसने जमतात. सगळ्यांवरती ग्रह ताऱ्यांचा प्रभाव आहे. कार्डांवरती सुद्धा ग्रह ताऱ्यांचा प्रभाव आहे. म्हणजे कुठली कार्ड्स कुठल्या राशींसाठी आहे किंवा कशासाठी आहे हे सुद्धा आहे. ते पण मी हळूहळू तुम्हाला आता पुढे एक एक काय आहे ते सगळं सांगते. याच्यातलं तर एक शेअर करणार का? कार्ड विभागणीचं चार्ट शेअर करणार प्लीज. पावले सर, कोणतं पेज पाहिजे तुम्हाला? स्लाइड नंबर 1 कार्ड विभागणी. अच्छा, करतो मी. हा. आणि कार्ड माहिती पण करा त्याच्यानंतर लगेचच. हो हो, तुम्ही हे चालू ठेवा बोलणं, मी करतो. हा, ठीक आहे. ही कार्डची माहिती परत आपण कशी चार्ट मध्ये विभागलेली आहे ती पण आपण बघणार आहोत. तोपर्यंत मी जस्ट तुम्हाला जरा कार्ड्स दाखवते. ही सगळी स्वॉर्ड्सची कार्ड आहेत. स्वॉर्ड्स हे बुद्धिमत्तेशी निगडीत आहे, एअर एलिमेंट आहे. मी कार्ड जरा मुद्दाम दाखवते कारण तुम्हाला बघायला मिळतील आणि या केवळ कार्ड्स वरनं आपल्याला सांगायचं असतं. नेहमी लक्षात ठेवायचं की कार्ड्सचे तुमच्याकडे 2-3 डेक असणं आवश्यक असतं. कारण हा डेक जो आहे हा मी व्यवस्थित नंबर प्रमाणे लावलेला आहे. पण दुसरे जे डेक असतात जो मी रेग्युलर युज करते ऍज अ प्रॅक्टिस म्हणून, तर तो कधीही रेग्युलर असा लावून ठेवता येत नाही नंबर वाईज. अननंबर्ड आणि रिव्हर्स किंवा कसाही तो कार्ड डेक असणं अत्यंत गरजेचं आहे. हे कॉइन्सचं आहे. ही सगळी कॉइन्सची चित्र मी तुम्हाला दाखवते. कार्ड विभागणीचं शेअर केलंय मी. हा, आणि दुसरं पण करा. हो, हे बघा, ही 78 कार्डची विभागणी तुम्हाला आता समोर दिसत असेल. त्याच्यात 22 मेजर आणि 56 मायनर अर्कान आहेत. त्याच्यातही पुन्हा मायनर मध्ये बॉन्ड्स, स्वॉर्ड्स, कॉइन्स आणि कप्स आहेत. 1 ते 10 अशी 10 पानं आणि दूत,
सरदार, राणी आणि राजा असे 4. अशी ही 10+4 ही सगळी 56 कार्ड होतात. 14 चौक 56 ही 56 कार्ड त्याच्यात येतात. याच्यात सुद्धा मेजर आर्कानामध्ये पहिलं जे कार्ड आहे हे 0 नंबरनी सुरू होतं आणि शेवटचं कार्ड हे 21 नंबरचं आहे. तर 0 नंबरनी कार्ड सुरू होतं, त्यामुळे त्या कार्डला आपण 22वा कार्ड म्हणून समजतो. द फुल या कार्ड पासून त्याची सुरुवात झालेली असते. सर दुसरा स्क्रीन करतोय शेअर. करतो. ठीक आहे. हा, दुसरा जो तुम्हाला येईल त्याच्यात मी जे तुम्हाला आता दाखवलं तर त्या पद्धतीत आपल्याला बघता येतो. कप्स जी मी तुम्हाला दाखवली होती सुरुवातीला, कप्सची कार्ड हे जलतत्वाचे कप्सची कार्ड. जलतत्व कुठल्या राशींवर येतं? तर कर्क, वृश्चिक आणि मीन हे जलतत्वाशी हे कार्ड सगळे निगडीत आहेत. याच्यावरून ज्यावेळेला आपल्याला एखादा किती दिवसात आपलं काम होईल किंवा काय असं जर बघायचं असेल तर त्याला दिवसांचं कालावधी आपण दिलेला आहे. कप्स बघा शेवटच्या ह्याच्यात आहे. दिसतंय का मॅडम? हो दिसतंय. जलतत्व हे नातेसंबंध, मनाच्या अवस्था, हृदयाशी संबंधित म्हणजे आपल्या काय जवळपासच्या घटना घडतात त्या सगळ्या त्याच्यातून लक्षात येतात. त्यानंतर आहे वॉन्ड्स. वॉन्ड्स तर तुम्ही आहे आणि त्या काठीला पानं आहेत. जस्ट एक पालवी फुटलेली अशी, थोडीशी पालवी फुटलेली अशी ह्या कार्ड्स मधनं दिसते बघा. हे अग्नितत्वाचं आहे. अग्नितत्व म्हणल्यानंतर ह्याच्यात मेष, सिंह आणि धनु ह्या राशी येतात. करिअर, नोकरी, व्यवसाय, त्यातल्या बदल, स्पर्धा कशा असतील ते, अध्यात्म हे सगळं दर्शवलं जातं. आणि ह्याचा कालावधी जो आहे हा आठवड्याचा आहे. म्हणजे समजा ह्याच्यात 5 ऑफ वॉन्ड्स आलं तर 5 आठवडे असा आपण त्याचा कालावधी धरू शकतो. त्यानंतर आहेत स्वॉर्ड्स. अर्थात स्वॉर्ड्स म्हणल्यानंतर तलवार सगळ्यांना दिसते. ही तलवार बघा या पद्धतीत असे वायुतत्व आहे, त्यामुळे मिथुन, तुळ, कुंभ राशी आहेत. शैक्षणिक प्रगती, संशोधन, धडाडी, स्थैर्य, महत्वाकांक्षा, वादविवाद या सर्वांवरती या स्वॉर्ड्सचा अंमल आहे. त्यानंतर पुढचे जे कार्ड्स आहेत ती आहेत कॉइन्स किंवा पेंटॅकल्स असं दोन्ही त्याला म्हटलं जातं. मी त्याला कॉइन्स म्हणते. याच्यावरती पृथ्वी तत्वाचा अंमल आहे आणि वृषभ, कन्या, मकर अशा गोष्टींचा याच्यावरती ह्या राशींचा अंमल आहे. आर्थिक गोष्टी, पैसा, स्थावर मालमत्ता आणि आर्थिक संबंधातल्या सर्व काही ज्या काही गोष्टी आहेत तर ही कार्ड्स ते दर्शवतात. बरेचदा असं येतो जातकाचं आम्ही जेव्हा स्प्रेड मांडतो आणि बघतो तर त्याच्यात तो समोरचा किती म्हणत असाल की आर्थिक प्रॉब्लेम आहे, पण ह्याच्यात जेव्हा कार्ड्स जशी येतात त्यावेळेला त्या गोष्टी खऱ्या आहेत किंवा कसं आहेत ह्याही गोष्टींचा आम्हाला एक अंदाज घेता येतो. ते बरोबर आहे किंवा नाही हे सगळं सांगता येतं. तुम्हाला हा स्क्रीन बदलायचा असेल तर सांगा मॅडम. हा आता नकोय मला स्क्रीन. ओके. मी आता ही कार्ड्स आपल्याला दाखवली. ही कार्ड्स असू देत किंवा कुठल्याही काही गोष्टी असू देत, एनर्जीशी संबंधित सगळ्या गोष्टी असतात. तुम्ही एनर्जी कधी लाईव्ह बघितले, जाणवले तुम्हाला? मॅडम काही कार्ड दिसले नसतील लोकांना कारण स्क्रीन होता ना समोर, तर थोडस रिपीट मी करा. परत दाखवते. हा चालेल, मी परत दाखवते. हा, आपण एनर्जी कधी अनुभव घेतलेला आहे समक्ष? आपल्या हातात ही एनर्जी असते. बघितली नसेल, मला माहिती आहे आपण समोरासमोर नसल्यामुळे आपल्याला बोलता येणार नाही किंवा लक्षात येणार नाही. तर ह्या एनर्जीचा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर तो कसा घ्यायचा ते मी दाखवते. तुम्ही हात जस्ट दोन्ही हात, डावा आणि उजवा हात दोन्ही जवळ आणून बघा. तुम्हाला कुठे जड जाणवते, जडत्व कुठे जाणवते? सगळे करून बघतायत? सगळ्यांनी करून बघावं मॅडम जसं सांगताय तसं. कुठे एनर्जी जाणवते आपल्याला? एनर्जी तुम्हाला जाणवते का नाही ते बघा. जिथे एनर्जी तुम्हाला जाणवली असेल तो पॉइंट तुमच्या लक्षात ठेवा की हाताला, दोन्ही हाताला जडत. तुमचा माईक ऑन करा मॅडम. माईक ऑन करा.
हा, माईक ऑन करून बोला मॅडम, मी म्यूट केलं होतं. हा आहे, झालं. हो. जाणवती एनर्जी सगळ्यांना? हो, जाणवते जाणवते. जाणवते, ओके. आता दुसरं, आपली जी बोट आहेत वरची, वरचे जे हे आहेत, तर त्याला जरा थोडस रब करा. 10 बोटांना आपल्याला रब करायचंय. आपण सकाळी उठल्यावर बघा म्हणतो नुसतंच कराग्रे वसते लक्ष्मी म्हणतो, बरोबर आहे. पण ज्या वेळेला कराग्रे वसते लक्ष्मी आपलं म्हणून झाल्यानंतर आपण जर अशी कल्पना केली की आपल्या या करावरती, अग्रावरती लक्ष्मी माता आहे आणि तिची आपण सेवा करतोय, म्हणून रोज उठल्यानंतर जर हे तुम्ही 10 पॉइंट्स प्रेस केलेत तर सुद्धा तुम्हाला खूप फ्रेश जाणवतं आणि हा फ्रेशनेस आपला दिवसभर टिकून असतो. तर हाही एक उपाय तुम्ही करून बघू शकता. आणि हे जे आपण मी आता केलं, सगळ्यांचं झालंय करून, रब करून झालेत कराग्र? होय होय. हा, आता पुन्हा एकदा करून बघा. तुम्हाला हाताला मगाशी तुम्ही जिथे बघितलं आणि आता तो पॉइंट येतोय का ते? फरक जाणवला? मगाशी एनर्जी तुम्हाला कुठे होती आणि आता एनर्जी कुठे? आता जरा थोडी जास्त लांब लागते, का तर ही एनर्जी आहे. आपल्या दोन्ही हातांमधून एनर्जीचा फ्लो वाहत असतो. म्हणून आम्ही हिलिंग, जाणवतोय सगळ्यांना? जाणवला? होय 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 होय. ओके, ठीक आहे. आपल्या दोन्ही हातांमधून एनर्जीचा फ्लो जाणवत असतो आणि या एनर्जीचा फ्लो आपण सगळ्यांनी घ्यायचा असतो. डाव्या हातातून एनर्जी येत असते आणि उजव्या हातातून ती पास होत असते. आपण बघा आशीर्वाद वगैरे देताना उजव्या हाताने देत असतो, का तर तो फ्लो जात असतो. डाव्या हाताने देतो का कोणाला आशीर्वाद? कोणी डावकुरा किती असो, पण डावा हात येत नाही, आशीर्वादासाठी उजवा हात येतो. त्याचं कारण डाव्या हातातून आपण एनर्जी घेतो, ती बॉडीतनं फुल पास होते आणि उजव्या हाताने ती एनर्जी पास होते. त्यामुळं ही कार्ड्स काढताना सुद्धा जर आपण डाव्या हाताने कार्ड्स काढली तरी सुद्धा तर त्याचं जास्त चांगले रिझल्ट आपल्याला येतात आणि मिळतात. म्हणून ही कार्ड्स काढताना कायम डाव्या हाताने कार्ड्स काढावी. डाव्या हातात फारसं बंधन नसावं, म्हणजे मी स्वतः असं सजेस्ट करते की डाव्या हातात शक्यतो घड्याळ घालू नये, ते उजव्या हातात घालावं. तुम्ही म्हणाल आता टॅरोचा आणि ह्याचा काही संबंध आहे का? पण हे जाता जाता ऍडिशनल इन्फॉर्मेशन देण्याची सवय टीचर असल्यामुळे लागली, बाकी काही नाही. तर ही जी एनर्जी आहे ही डाव्या हातातून आपल्या पास होत असते आणि डाव्या हातानेच आपण म्हणजे जातक जो समोर येणार असतो तो ती कार्ड्स काढत असतो आणि त्या पद्धतीत आपण पुढे रीडिंग करत असतो. ही कार्ड्स बघितल्यानंतर आपण कधी कधी एनर्जीचा आता विषय निघाला म्हणून एक सांगते. आपण असं कधी कधी म्हणतो की नाही आज एनर्जी जरा लो वाटते, जरा थोडस स्लो वाटतंय किंवा काय. मग हे कशामुळे होतं? हा जो स्लोनेस असतो किंवा हा जो काही प्रॉब्लेम्स असतो त्याचं कारण असं आहे की आपण कधी कधी एक अपेक्षा खूप ठेवतो. म्हणजे एखादं आज घरात छान पदार्थ केलाय पण कोणी काही आपल्याला त्याला म्हटलंच नाही, अरे हो खूप छान झालं होतं वगैरे, झालं आपली एनर्जी लगेच लो झाली, डाऊन होतो. का तर आपण स्वतःच अपेक्षा केलेल्या असतात, तर त्या अपेक्षांपर्यंत पोहोचलो नाही तर आपली एनर्जी थोडीशी लो व्हायला लागते. म्हणजे आपण इतरांना म्हणतो ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं, पण बरेचदा आपणच काही गोष्टी क्रिएट करतो आणि त्यामुळे सुद्धा आपली एनर्जी डाऊन होते. म्हणून अपेक्षा हा जो काही पार्ट असतो तो थोडासा कमी करणं हे फार महत्वाचं असतं की एनर्जी लेवल तुम्हाला बऱ्यापैकी चांगली मिळू शकते आणि राहू शकते. पुढे आपण बघूयात की एनर्जी हा पार्ट जो आहे हा घरातली एनर्जी वेगळी असते, बाहेरची एनर्जी वेगळी असते. त्यामुळं बाहेर जर तुम्हाला काही टॅरो रिडिंग करायचं असेल तर त्याचे डेक वेगळे असतात आणि घरात बसून जर काही टॅरो रिडिंग करायचं असेल तर त्याचे डेक कायम वेगळे ठेवावेत. एकत्र ते डेक करू नयेत, दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी छान पवित्र ठिकाणी ठेवून द्यावे. डेक मधलं कुठलंही कार्ड जर आपलं फाटलं असेल किंवा खराब झालं असेल तर तसं कार्ड वापरू नये. ते कार्ड एकच कार्ड ह्याचं कधीही बदलता येत नाही, तुम्हाला पूर्ण अख्खा डेक बदलावा लागतो. 78 कार्डांचा हा डेक असतो, हा पूर्णच्या पूर्ण तुम्हाला बदलावा लागतो. हा हा रायडर वेटचा टॅरोचा डेक आहे पूर्ण 78 कार्डचा, हा पूर्णच्या पूर्ण बदलावा लागतो. म्हणून आपली कार्ड अत्यंत व्यवस्थित, प्राणापेक्षा जास्त प्रिय अशा पद्धतीत ती ठेवावीत आणि त्या पद्धतीतच त्यांचा सगळ्यांचा नीट वापर करावा. रीडिंग करताना असेल किंवा कधी टॅरोच्या संदर्भात कुठलेही काम करताना असू दे, तुम्ही थंड कुठलेही पदार्थ न खाता जर केलं तर जास्त चांगलं. नॉर्मल पाणी किंवा नॉर्मल वॉटर घ्या. आईस्क्रीम खाल्ले आणि जर बसलात तर कसं होणार नाही. कुठलेही असू दे, साधं कुंडली बघताना सुद्धा जर तुम्ही हा बघितलं तर
तसं नसावं. त्याचं कारण, थंड खाल्लं असेल तर आपली जीभ जरा जड होते, थोडस बोलताना अवघडल्यासारखं होतं. म्हणून थंड पदार्थांचं सेवन करू नये. नॉर्मल पदार्थ काय म्हणजे पाणी ते घ्यावं आणि मग पुढे आपण जर काम केलं तरी चालू शकेल. प्रत्येक जण आपल्याकडे येणारा जातक असू देत किंवा काही असू देत, तर त्याला जी वेळ दिलेली असेल त्या ठराविक वेळेत जर तो आला तर त्याच्या कामाला गती मिळणार असते किंवा त्याचं जे काही काम असतं ना हे व्यवस्थित होणार असतं. हा नियतीचा संकेत असतो. बरेचदा असं होतं की लोकांना आपण एक वेळ देतो आणि ती वेळ सोडून वेगळ्याच वेळेला आले तर तो एक संकेत असतो की त्याचं काम होणार नसतं. म्हणून शकुनांना किंवा संकेतांना आपल्याकडे सगळ्याला अत्यंत महत्व आहे आणि त्याच्यावरती खूप गोष्टी ठरतात. प्रायोरिटी ही भविष्य बघायला नेहमी आधी दिलेली असेल तर छान. बरेचदा काय करतात जातक, हो मी इथे येतोय, मी आता सिटीत राहते, गावात राहते, तर तुमच्याकडे यायच्या आधी मी माझी 2 कामं करते आणि मग येते. पण करत येणं हा प्रकार कधी करू नये. की तुम्हाला जेव्हा हे बघायचं असेल, भविष्य बघायचं असेल तर स्पेसिफिकली त्याच्यासाठी म्हणून येणं हे जास्त इम्पॉर्टंट ठरू शकतं. कारण तुम्ही बाहेरनं फिरून आलात की पुन्हा ती बाहेरची एनर्जी कलेक्ट करून येता. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की हा एनर्जीशी रिलेटेड आहे. तर ती एनर्जी कलेक्ट करून आल्यानंतर शेवटी त्रास तुम्हालाच होतो. का तर तुम्ही तुमची पद्धत त्या पद्धतीत कार्ड निघत नाहीत आणि तुम्ही जे काही कार्ड काढणार आहात म्हणजे आपल्या समोरचा जातक जो काही कार्ड काढणार आहे त्याच्यावरूनच आपल्याला प्रेडिक्शन करायचं आहे. म्हणून व्यवस्थित चांगल्या ठिकाणाहून तो येणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि युनिव्हर्सने हा सांगितलेला नियम किंवा शिकवलेला हा नियम आपल्याला खूप महत्वाचा असतो. जातक आल्यानंतर किंवा टॅरो कार्ड बघताना, मी जातक म्हणण्यापेक्षा असं म्हणेन की टॅरो कार्ड करण्यापूर्वी स्थिरता असणं फार महत्वाचं आहे. समोरच्या जातकाबरोबर जो रीडर आहे, जो कार्ड वाचतो त्याला टॅरो कार्ड रीडर म्हणतात. तर तिथे स्थिरता असणं पण खूप महत्वाचं आहे. आल्यानंतर एक 5-7 मिनिटं गप्पा वगैरे मारल्या तर जातक पण निवांत होतो. कारण कसं होतं कुंडली बघताना कुंडली समोर ठेवल्यानंतर तो रिलॅक्स झालेला असतो. जो पत्रिका बघणारी व्यक्ती असते ती त्यावेळेला बिझी झालेली असते. पण इथे कसं असतं, समोरची व्यक्ती ती पत्रिका म्हणजे टॅरो रिडिंग करणार असते तर त्याला ते रिलॅक्सेशन होण्यासाठी 2-3 मिनिटं बोलणं करणं हे थोडंसं महत्वाचं असतं. बरेचदा असं होतं की टीव्हीवरच बघून लोकांच्या समोर असा भ्रम असतो की टॅरो रीडर कडे गेल्यानंतर तुम्हाला असं खूप काही लाईट्स असतील, त्यांनी खूप साऱ्या अशा काही काही माळा घातल्या असतील, हातात रुद्राक्ष वगैरे 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 असं काहीतरी असतं. पण असं करण्याची काही आवश्यकता नाही. तुमचा जर तुमच्या एनर्जीज वरती, तुमच्या साधनेवरती जर विश्वास असेल तर तुम्हाला बाह्य या कुठल्याही याची आवश्यकता पडत नाही. तुम्ही सिंपल साधे असेच्या असे जिथे असाल त्या पद्धतीत त्या टेबल खुर्चीवरती बसून तुम्ही रिडिंग करू शकता. वेगळे कुठले लाईट लावायला पाहिजेत, कुठल्या कॅन्डल्स लावायला पाहिजेत, असं सगळा हा शो केलाच पाहिजे अशी कशाचीही आवश्यकता नाही. कारण हा प्रश्न मला इतक्या जणांनी विचारलेला आहे की हे सगळं असं बघितल्यानंतर आम्हाला बरेचदा भीती वाटते. म्हटलं नाही, असं आम्ही काहीच करत नाही. तुम्ही नॉर्मल जसं पत्रिका किंवा जसं इतर ठिकाणी जातात तसाच हाही प्रकार आहे. फक्त समोर कार्ड्स असतात. कार्ड्स ठेवताना मात्र आपल्याला जांभळ्या रंगाच्या सिल्कच्या कापडावर जर ती तुम्ही ठेवली तर ते जास्त छान राहू शकतं. वेल्वेटचा कपडा शक्यतो घेऊ नये कारण वेल्वेट मध्ये सुद्धा लोक जी कार्ड्स बघतात किंवा काय होतं तर ती एनर्जी त्याच्यात स्टक होऊन राहते. वेल्वेट बघितलं तर त्याला वरती असे थोडेसे धागे आलेले असतात तर त्याच्यात ती एनर्जी स्टक होऊन राहते. नॉर्मल जे सिल्कचं कापड असतं, जांभळ्या रंगाचं जर घेतलं तर जांभळा रंग हा आपल्याला आध्यात्मिक चालना देणारा आणि अध्यात्माला आणखी डेव्हलप करणारा रंग आहे. त्यामुळे त्या रंगाचं सिल्कचं कापड घ्यावं असं मी नेहमी सजेस्ट करते. काळा रंग घेऊ नये कारण काळा रंग निगेटिव्हिटी खूप अट्रॅक्ट करतो आणि ती निगेटिव्हिटी आपल्याकडे खूप घेऊन ठेवणं किंवा साठवणं हे पण योग्य नसतं. म्हणून काळा रंगही नको. म्हणून जांभळ्या रंगाचं सिल्कचं कापड घ्यायचं कारण सिल्क हे आपल्याकडे आपण सगळ्यासाठी पवित्र मानलं जातं. त्याच्यात कुठली एनर्जी किंवा त्याला इतर कशाचाही त्रास होत नाही, काही नाही. झटकलं की सिल्क पुन्हा क्लिअर होऊन जातं आणि आपण पुढे जाऊ शकतो. कार्ड्स त्याच्यावरती ठेवून द्यावी आणि त्यानंतर आपण बघायला सुरुवात करायची असतात. अजून एक मी तुम्हाला सांगेन की ही कार्ड्स जी आहेत ही चार्जिंग करणं ही खूप महत्वाचं आहे. चार्जिंगला प्रत्येकाच्या पद्धती काही काही वेगळ्या आहेत. मी ज्यावेळेला क्लास घेते त्यावेळेला माझे काही मंत्र असतात तर मी त्या पद्धतीत आपण करू म्हणू. पण लोकांना हे प्रश्न असतो की ही तर आलीत परदेशातनं पण तुम्ही त्याला कसं काय आपले मंत्र किंवा असं काय सजेस्ट करू शकता. पण परदेशातनं आले तरी आपण प्रश्न आपल्याकडचे बघतोय त्यामुळे आपण आपल्या पद्धतीनं त्याला ट्रीट करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. काही जण मूनलाईट मध्ये ठेवतात तर काही जण सनलाईट मध्ये ठेवतात. पण
ज्या वेळेला तुम्ही लाईट मध्ये ठेवता तर त्यावेळेला खबरदारी अशी घेणं गरजेचं आहे की ती कार्ड्स उडून जाऊ नये म्हणून. कारण काही जणांनी अशी लाईट्स मध्ये ठेवली होती तर ती कार्ड्स उडून गेली किंवा खूप सनलाईट त्याला झाला तर ती कार्ड्स एकमेकांना चिकटली गेली आणि त्याचं असं काय म्हणू त्याला पाणी सुटलं त्याला कालांतरानं, ती तशीच राहिली गेली आणि बॉक्स मध्ये ठेवून दिली. तर असं काही न करता त्याला आपण रेग्युलर चार्जिंग करू शकतो. ग्रहणाच्या कालावधीत त्याला जास्त छान पद्धतीत जर चार्ज केलं तर उत्तम होतं. दर बुधवारी बुधाच्या होऱ्यावर बुधाच्या नक्षत्रावरती जर ही कार्ड चार्ज केली तर त्याचेही रिझल्ट आणखी छान येतात. तर त्या पद्धतीत कार्ड चार्जिंग करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि जेवढी तुम्ही कार्ड चार्ज कराल तेवढं तुमचं वैयक्तिक कार्ड्सच्या बरोबरचं कम्युनिकेशन खूप छान होतं. कुठल्याही गोष्टीत आपलं कम्युनिकेशन झालं एकमेकांशी तर ते जास्त छान आहे. तर कार्ड सुद्धा तुमच्याशी बोलायला लागतात. कार्ड्सला मिनिंग तीच असतात पण प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रश्नानुसार त्या कार्डची मिनिंग बदलत जातात. पुढे मी एक कार्ड म्हणजे काही कार्ड्स घेऊन तुम्हाला दाखवणार आहे की वेगवेगळे प्रश्न होते आणि चित्र तीच पण त्याच्यावरनं आपल्याला उत्तरं कशी वेगवेगळी द्यायला लागतात. त्यामुळे बेसिक त्याचं जे काही मिनिंग आहे ते मात्र माहिती असणं, त्याची तत्व काय आहेत काय नाही हे सगळं माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुढचं म्हणजे कार्ड्स वरनं आणखीन कसं इतर रिडिंग बघायचं असतं ते दाखवू शकते. बघा मगाशी मी बोलत होते तर जातकाला प्रिडिक्शन जे काही आपल्याला करायचं असतं तर ते सगळं कार्ड्स वरनच करायचं असतं. अजून एक मी त्याच्यात महत्वाची एक गोष्ट घेते की त्याची जन्मतारीख विचारते. कारण एखाद्या अशी कनेक्ट होण्यासाठी आपल्याला त्याची जन्मतारीख जर माहित असेल तर ती खूप बरं पडते. जन्मतारखेवरून ती व्यक्ती कोण आहे किंवा ती म्हणजे त्या बर्थ डेट वरून साधारण त्या व्यक्तीचं काय आहे काय नाही याचा अंदाज येऊ शकतो. म्हणजे मी न्यूमरोलॉजिस्ट असल्यामुळे मला ते एखाद्याने तारीख सांगितली की ओके माझ्या डोक्यात ती कॅल्क्युलेशन होतं ओके ठीक आहे ही व्यक्ती कशी मला त्याच्याशी कसं डील करायचंय हे आपल्याला समजलं की आपण पुढे जायला मोकळ होतो. बरेचदा काय होतं माहिती असं म्हणतात ह्या नंबरचं त्या नंबरशी पटत नाही हे नाही ते नाही ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी तुम्हाला जर सगळ्या कार्ड्स बद्दलची नंबर्सची जर माहिती असेल तर त्या नंबर्स वरून आपल्याला त्या व्यक्तीशी कसं डील करायचं हे कळलं की विषय खूप सोपा होऊन जातो. आपल्याला होणारा मानसिक त्रास त्यामुळे कमी होतो. म्हणून जन्मतारीख आधी विचारल्यानंतर आपण त्या सोलशी कनेक्ट होतो. कुठल्याही गोष्टीत सोलशी कनेक्ट होणं हे फार महत्वाचं आहे. आपण मनुष्य लेवल म्हणजे असं देहरूपी म्हणण्यापेक्षा मी म्हणेन सोलशी ज्या वेळेला आपण कनेक्ट होतो त्यावेळेला जास्त छान पद्धतीत पुढे जाता येऊ शकतं किंवा काम होऊ शकतं. तर जन्मतारीख विचारल्यानंतर त्या व्यक्तीला त्याची पर्सनॅलिटी कार्ड कुठले आहेत किंवा त्याचं सोल कार्ड कुठले हे पण आपल्याला बघता येतं. ते पण आपण चार्ट मध्ये बघून कसं करायचं ते सांगणार आहे. तुम्हालाही तुमचं कसं काय आहे ते सगळं सांगू शकते. पुढे प्रश्न असा येतो की मायक्रोफोन चालू करा मॅडम. जातकाला प्रश्न काय विचारायचा आहे हे माहिती असणं गरजेचं असतं. कारण कोणीतरी तुम्ही हे सांगितलेलं त्याचं बरोबर आलं म्हणून मी ते विचारायला आलो असं म्हणतात त्यावेळेला ते थोडंसं चुकतं. कारण तुमचा जो काही प्रश्न असेल तो जर तुम्ही डोक्यात ठेवलेला असेल तर ते जास्त बरं राहू शकतं. दुसऱ्याला हे सांगितलं म्हणून मलाही तसंच काहीतरी सांगा असं म्हणतात काही काही वेळेला तर तसं नको असतं. गंभीर खरंच सिरियस प्रश्न असेल सिरियस इन द सेन्स तुम्हाला जर खरोखर एखादा बघायचा असेल तर त्यावेळेला तुम्ही जे बघता किंवा करता तर ते जास्त छान होऊ शकतं. एखाद्या काही गोष्टींची जर माहिती तुम्हाला द्यायची असेल टॅरो कार्ड रीडरला तर ती तुमच्याकडे परफेक्ट असणं गरजेचं असतं. ती जर नसेल तर तुम्ही जे काही माहिती देणार त्या माहितीच्या आधारे मी प्रेडिक्शन करणार असते किंवा रीडर प्रेडिक्शन करणार असतो. तर ती माहिती देताना जर तुम्ही चुकलात तर ती पुढची सगळी प्रेडिक्शन चुकतात. म्हणून योग्य ती माहिती देणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर त्या म्हणजे जो प्रश्न विचारणार आहे त्याला सुद्धा त्या गोष्टीची डिटेल माहिती असणं गरजेचं असतं किंवा अंदाजे जर माहिती द्यायला लागला तर फार प्रॉब्लेम होतो. असाच एक जातक आला होता तर त्यांनी मला त्याचं हे सांगितलं कोर्टाची तारीख होती तर त्या दिवशीचं सगळं कसं होईल आमचं कामकाज वगैरे असं त्यांनी विचारलं. आमचं सगळं झालं करून वगैरे झालं आणि नंतर काय त्याच्या मुलाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं ह्या तारखेचं असं असं सांगितलं वगैरे तर तो म्हणले नाही ही तारीखच नव्हती तारीख दुसरीच आहे. मग असं ज्या वेळेला होतं तर ही तारीखच बदलली म्हणल्यानंतर मी दिलेलं उत्तर बरं मी त्यावेळेला हे बघितलं नव्हतं की तुमचे तुम्ही दिलेली तारीख चुकीची आहे का बरोबर कारण तो प्रश्न माझा नव्हता ना चुकीची का तारीख बरोबर हे बघण्याचा. तुम्ही दिलेल्या तारखेचं तुम्हाला त्या त्या दिवसाला काय होणार आहे हे सगळं आम्हाला बघायचं होतं. मग तुम्हाला अपेक्षित असलेले उत्तर येतील म्हणून सारखे तेच तेच प्रश्न बघायचे नसतात. प्रश्न सुद्धा
किंवा तिथे त्यावेळेला थांबणं गरजेचं असतं. मग त्या जातकाला सांगितलं की ठीक आहे, म्हणजे तुला आज तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही, तू 2 दिवसांनी पुन्हा ये, किंवा ती तारीख कशी होती त्याच्या आसपास त्याच्या आधी पुन्हा येऊन काय करायचं नाही आपल्याला ते सांगितलं. कारण एकदा दिलेलं उत्तर आहे ते चुकलं म्हणून पुन्हा लगेच उद्याला येऊन चालणार नव्हतं. 2 दिवसांनी पुन्हा त्यांना यायला लागलं. उत्तर चुकलेलं नव्हतं, तर त्यांचा प्रश्न चुकलेला होता. तर प्रश्न विचारताना म्हणून जे काही आपल्याला असेल तर त्याची तारीख किंवा जो काही डाटा द्यायचा असेल तर तो डाटा परफेक्ट देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ऑप्शन्स जे काही असतात तर ते आपल्याला त्याच्यातनं करता येतं. कुठलेही प्रश्न विचारताना टॅरो रीडरला का, कशाला, कशासाठी वगैरे 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 ही अशी जी प्रश्नांची सरबत्ती आहे ना, किंवा खूप चौकशा कराव्या लागतात. कारण ह्या चौकशा केल्या तर तुम्हाला त्याच्यातलं पुढे डिटेलमध्ये जात 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 ते प्रश्नांची उकल करता येते. एकच प्रश्न फक्त घेतला आणि आता उत्तर सांगा म्हटलं तर त्याच्यात सब क्वेश्चन्स खूप तयार होतात. लोक म्हणतात नाही आमचा एकच प्रश्न आहे. एका प्रश्नात सब क्वेश्चन्स तयार करायला लागतात आणि त्या सब क्वेश्चन्सची उत्तर देत देत तुम्हाला फायनल जे काय आहे ते रिडिंग त्या पद्धतीत द्यावं लागतं. खूप मोठे मोठे म्हणजे जे काही लोक आहेत तर ते त्यांना आपण एकच जर स्प्रेड मांडला तर तसा नको असतो. तर त्याच्यात डिटेल म्हणून जाण्यासाठी आपल्याला अजून शॉर्ट क्वेश्चन्स करत करत छोटे छोटे स्प्रेड मांडत मांडत जर आपण पुढे जातो तर त्यावेळेला ते जास्त बरं पडतं. टॅरो रीडर कडे जाताना सुद्धा आपल्याला प्रश्न जे काय आहेत ते नीट बघणं आणि कशा पद्धतीतले आहेत ते जर प्रश्न नीट घेतले तर जास्त बरं पडू शकतं. उदाहरणार्थ सांगते बरं का, काही प्रश्न मुद्दाम सांगते कारण लोक कशी विचार, तुम्हाला सगळ्यांना अनुभव येत असेल त्यामुळे मी हे सांगते. करिअर वगैरे असेल तर माझं ह्याच्यात करिअर होईल का, त्याच्यात करिअर होईल का, ते कसं होईल. पण त्याच्यापेक्षा मी माझ्या ह्या करिअरमध्ये मी काय केलं तर कशा पद्धतीत हे माझं करिअर जास्त चांगलं सुरू होऊ शकेल, किंवा नवीन कुठला अभ्यास केला तर कुठल्या नवीन संधी मला मिळतील. किंवा करिअरमध्येच अजून असतं की माझ्या सबऑर्डिनेट्स जे आहेत तर त्यांच्याबरोबरचे माझे जे काही म्हणजे रिलेशन्स आहेत तर ते कसे चांगले होऊ शकतील आणखीन. किंवा सध्या स्थितीतला कामातला जो काही अडथळा आहे तर तो अडथळा कमी करण्यासाठी मला अजून स्वतःला कुठली कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीतले जर तुम्ही प्रश्न विचारले तर ते जास्त फायदेशीर ठरू शकतात. तसंच प्रवास वगैरे करताना सुद्धा असं असतं की लांबचा प्रवास करायचा असतो तर त्याच्यात काय काळजी घेणं गरजेचं असतं, किंवा प्रवासात कंटाळा येऊ नये म्हणून काय करणं गरजेचं आहे. परदेश प्रवासाला काही वेळेला जात असतात लोक, तर तेव्हा काय केलं तर आपली सिक्युरिटी कशी राहू शकेल सगळ्याच गोष्टीतले, म्हणजे कुठल्या गोष्टींमध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. सामान, पासपोर्ट ह्या सगळ्या गोष्टी तिथे अत्यंत महत्वाच्या असतात. कारण आपल्याकडे कुठले कॉन्टॅक्ट नसतात, काही नसतात, तर तिथे गेल्यानंतर कुठला प्रॉब्लेम होतोय का काय, तर ह्या गोष्टी बघणं पण अत्यंत महत्वाचं असतं. याच्याच संदर्भात मी एक सांगते असं की डिसेंबर मध्ये मी स्प्रेड मांडला होता की मला ट्रिपला जायचं होतं. तर ट्रिप लांबची करायची होती त्यामुळे मी स्वतः म्हणजे आधी कधीही कुठेही जायचं असेल तर पत्रिका न बघता ग्रहयोग कसे आहेत त्यावेळेचे हे सगळं बघून आम्ही आमचं पुढचं सगळं बुकिंग किंवा काय जे असेल ते सगळं करतो. अर्थात ही खूप चांगली सवय आहे आणि तुम्ही सगळे आपण ज्योतिषी आहोत त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती की आपण हे बघितल्याखेरीज पुढे काही जात नाही, करत नाही. तसंच आम्ही त्यावेळेला बघितलं, मी स्प्रेड मांडून बघितला होता. ट्रिप लांबची होती म्हणून बघितलं तर त्यावेळेला कार्ड्सनी काही आम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय कुठेच दिलेला नव्हता. त्यामुळे डिसेंबर महिना आम्ही सोडून दिलं की म्हणलं ठीक आहे आता बुकिंग काही करायचं नाहीये, थांबलो. जानेवारी महिना, कारण पेपरला ऍडव्हर्टाईज असतात 31 डिसेंबर पर्यंत केलं तर एवढं मिळेल डिस्काउंट वगैरे वगैरे, आपण सगळेच जण ह्या गोष्टींमध्ये बघतो आणि पुढे जात असतो. तसंच पुढे आम्ही ते बघितलं. जानेवारी महिन्यातही बघायला हे केलं तर त्याच्यात आमच्या असं लक्षात आलं की ते बुकिंग किंवा हे सगळं करताना करायच्या आधीच कार्ड्स बघितल्यानंतर त्याच्यात कार्ड्सनी असं दाखवलं होतं की दौरा होणार नाहीये, म्हणजे युनिव्हर्सल प्रॉब्लेम त्याच्यात दिसत होता. युनिव्हर्सल प्रॉब्लेम म्हणलं ठीक आहे, काय म्हणजे आपल्याला आता काही दिसत नाही, जाण्याचा योग राहू देत. त्याच्यानंतर आम्ही असे 15 ते 20 दिवस गेल्यानंतर आम्हाला नंतर लक्षात आलं की चायनाचा व्हायरस कुठला तरी एक स्प्रेड झालाय. आणि तोपर्यंत यांनी सांगितलं होतं की काय नेपच्यून आणि बुध नेपच्यून युती चाललेली होती तर त्यामुळे कुठला तरी व्हायरस स्प्रेड होतोय राहूच्या केंद्रात आल्यामुळं, जो सर्दी आणि ह्याच्यासाठी खूप स्ट्रॉंग होऊ शकतो. तर मला पटकन अलर्जी किंवा असं होतं, तर हे म्हणलं नको, सगळं कॅन्सल करा, कारण जाऊन कुठून तरी आल्यानंतर अलर्जी किंवा हे असे त्रास होणं हे शक्य नाहीये.
आणि त्यानंतर ह्या व्हायरसचं नाव पुढे आलं, त्यानंतर हे सगळं बाकीचा एक एक प्रकार पुढे आला. म्हणून जेव्हा आपल्याला सुद्धा या गोष्टी आपण शिकतो तर त्याचा स्वतःसाठी सुद्धा आपण जेवढा वापर किंवा उपयोग करून घेऊ तेवढा जास्तीत जास्त फायदा होतो आणि त्याचा उपयोग आपल्या बरोबर इतरांनाही करून देता येतो. कारण ती कार्ड्स अशी असतात की कार्ड्स आपल्याशी बोललेली असतात, त्यांनी आपल्याला माहिती दिलेली असते, तर ह्या कार्ड्सचा आपण पुढेही आणखीन कुठल्या गोष्टींसाठी उपयोग करून घेऊ शकतो. आरोग्यासाठी सुद्धा कार्ड्सचा वापर करून घेता येऊ शकतो. हेल्थ कशी आहे तर ही हेल्थ सुधारण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते महत्वाचं, किंवा कुठल्या पॅथीचा वापर केल्याने आपल्याला आणखीन चांगला रिझल्ट मिळू शकतो. बॉडी माइंड यांचं संतुलन राहण्यासाठी आपण काय करू शकतो. हल्ली विटॅमिन्स आणि खनिजांची कमतरता सगळ्यांनाच जाणवते, तर ती भरून आणण्यासाठी काय करतायत. त्याच्यासाठी मी अजून एक हे दाखवते. क्लायंट आली होती, तर तिने सगळ्या तिच्या टेस्ट केल्या होत्या, तिला ती सगळी औषधं वगैरे घेत होती, डी विटॅमिन कमतरता वगैरे होती, पण ती म्हणजे मला औषधं आणि हे सगळं घ्यायचा कंटाळा आहे. म्हणजे मी ठीक आहे, मी ती घेते, पण तरी माझ्यात काही फरक पडत नाही. बरं, IT क्षेत्रात काम करणारी ही सगळी लोक आहेत, त्यामुळे त्यांचा दिवसच उशिरा सुरू होतो आणि तो खूप उशीरपर्यंत सुरू राहत असतो. म्हणजे डे नाईटचं सगळं रुटीन बदललेलं असतं. तर तिने कार्ड काढल्यानंतर तिच्यासाठी हे कार्ड आलं होतं, द सन. कार्ड दिसतंय? ओके, द सन कार्ड आलं होतं. द सन कार्ड सूर्याचं प्रतीक आहे. कार्ड नंबर आहे 19. मस्त छान वरती सूर्य आहे, एक छोटा बेबी नैसर्गिक अवस्थेत घोड्यावरनं असा पुढे चाललाय. एक वॉल आहे, इथे सूर्यफुलं बाजूला आहेत. त्या मुलाने ज्याचे जे डोक्यावरचे केस आहेत ते पण असे छोटे सूर्यफुलांच्या सारखे असे त्याचे केस आहेत सगळे. तर म्हणजे ह्याच्यात व्यवस्थित कळत होतं की तिला डी विटॅमिनची प्रचंड, तिला जो उत्साह नाहीये, अनुत्साह होता, जो त्रास होत होता, तर इथे विटॅमिन डी ची कमतरता आहे. म्हणजे सूर्यप्रकाशात ती जात नव्हती. कारण इतके वर्ष म्हणजे आता या जानेवारी पर्यंत आपण म्हणजे ही सगळी लोक एसी मध्ये बसून काम करत होती, त्यामुळे सूर्यकिरणांशी संबंध त्यांचा जवळजवळ नव्हता. तर तिला ही आधीच आलेली होती, व्हायरसच्या खूप आधी आलेली होती, मागच्या वर्षी आलेली होती. तर तिला फक्त सांगितलं की तू तुझ्या रुटीन मधनं फक्त मला एक 10 मिनिटं दे. रोज सकाळी 7:30 वाजता उठायचं, 10 मिनिटं खालती जाऊन ये, एक कुठलीही चक्कर मार किंवा वरती टेरेस मध्ये जाऊन ये, तू काही कर, फक्त 10 मिनिटं एवढं तू करायला लाग. तुला औषधांचा कंटाळा आलाय तर तुला हे स्वतःला करणं गरजेचं आहे. कोवळं होऊन जर घेतलंस, तिला डॉक्टरांनी वगैरे सगळ्यांनी सांगून झालं होतं बरं का, म्हणजे हे मी सांगण्याची गरज नव्हती. पण तरीही कधी कधी आपण जे काही काउन्सिलिंग करतो किंवा जे काही सांगतो किंवा कार्ड सांगतात, हे त्यांनी सबकॉन्शियस माइंड मध्ये जे काही दडलंय तेच सगळं बाहेर येत असतं. आपण वेगळं काही आणखीन सांगत नसतो, करत नसतो. तर त्या ह्याच्यातनं हे चालू होतं की तू बाहेर मोकळ्या हवेत जा आणि तुला सूर्यप्रकाशांची नितांत गरज आहे. तर तिने ते हो नाही करत करत तिला म्हणलं तू 8 दिवस कर, 8 दिवसानंतर फोन कर, मग त्यानंतर आपण पुढचं बघूयात काय ते. कारण तुम्ही जर सलग 3 महिने असं करा असं सांगितलं तर लोक काहीही करत नाही. 8 दिवस कर, 10 दिवस कर, त्याच्यानंतर आपण पुढे कसं काय आहे ते बघूयात. तर तिने पहिले 10 दिवस ती सुरुवात केली, 8-10 दिवस केलं, 2 दिवस तसेच घालवले, पण नंतर पुढे केलं. जरा फ्रेश वाटतंय म्हणली, मला टाइम जमत नाही एवढं उठायला, पण मी प्रयत्न करते, पण 5-10 मिनिटं मी तशीच फिरून येते. म्हणलं ठीक आहे, कंटिन्यू कर, कंटिन्यू कर. तिने जेवढं एक महिनाभर 2 महिने केलं, तेवढ्या ह्याच्यात तेवढं तिचं चालणं झालं मॉर्निंग मध्ये, आणि तो कोवळं ऊन जे तिला आवश्यकता होती त्या मोकळ्या हवेची ते सगळं मिळत गेलं. कारण बंद एसीत राहून राहून हाडांना पण प्रॉब्लेम व्हायला लागला होता. एसीचं वारं किंवा सतत एसीत राहून होणारे त्रास हे सुद्धा या लोकांनी खूप अनुभवले होते. आपण असं म्हणतो, पण सध्या ह्या ज्या व्हायरसमुळे म्हणजे ओझोन वायू जो भयंकर प्रमाणावरती पृथ्वीचा वाढला होता तो सुद्धा हा नॉर्मल आला. म्हणजेच ही सगळी हिलिंग प्रोसेस आहे. आपण सुद्धा म्हणतो आम्ही घरात बसलो कंटाळा आला, पण तसं नाही, ही आपली हिलिंग प्रोसेस आहे प्रत्येकाची. ही सगळ्यांनी जर लक्षात ठेवलं आणि स्वतःला त्या पद्धतीत आपण जर हील करून घेतलं तर आपणही खूप मोठी एनर्जी स्वतः आता मिळवत आहोत. तुम्हालाही जाणवेल, आपण घरातली एवढी कामं केली तरी हा ओके, कारण बाहेरची जी दगबग लगबग होती ती सगळी थांबली. रोजची एक वेळेची सांगड घालायची होती किंवा ह्या वेळेत हे करायचे ते करायचे, त्याचं प्रमाण थोडंसं कुठेतरी कमी झालेलं होतं. त्यामुळं जो युनिव्हर्सने आपल्याला हा जो एक लेसन दिलाय की स्टे होम स्टे सेफ, हा अत्यंत महत्वाचा होता. कारण त्यामुळे पृथ्वीवरचं सगळं
वातावरण पण सुधारलं. तसंच बऱ्यापैकी जर बघितलं तर सगळ्यांच्या हेल्थ मध्ये सुद्धा बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. दवाखाने जे खूप लोक डॉक्टरकडे सतत धावायचे त्यांच्या ह्याच्यातही फरक पडलाय. तर हे सगळं जे काय असो थोडंसं विषयांतर झालं, पण हे सगळं जे काय हे सगळं कार्ड वरनं सांगता येतं. हेच कार्ड मी तुम्हाला आता जसं मी तिला हेल्थ साठी सांगितलं तसंच हेच कार्ड अजून 2 गोष्टींसाठी कसं कसं वापर होतं ते पण सांगते. प्रवासाचं झालं, तसंच नातेसंबंधांमध्ये सुद्धा असं होतं की नातेसंबंधांमध्ये सत्यस्थितीत नातं कुठं बिघडलं आहे किंवा नात्यातली आपली सामर्थ्य शक्तिशाली बलस्थानं काय ते पाहायला पाहिजे. कमकुवत स्थानं काय आहेत हे पण जर बघून घेतलं तर तिथे तडजोड कुठे आणि कशी करायची हे सगळं आपल्या लक्षात येतं. नातेसंबंध टिकवणं हे फार महत्वाचं आहे. तोडायला वेळ लागत नाही, पण ते जोडायला जुळवायला खूप मेहनत आहे. आणि ही मेहनत जर टिकवायची असेल केलेली आपण एवढे वर्षाची तर त्याच्यासाठी थोडेसे परिश्रम घ्यावे लागत असतील. जर होणार नसेल म्हणजे दुरावाच नसेल त्याच्यात तर कसं करता येऊ शकेल हे सुद्धा आपल्याला टॅरोच्या माध्यमातून बघता येतं आणि सांगता येतं. तसंच जसं मी मगाशी म्हटलं की काही जातक येतात आणि त्यांना म्हणजे इतर काही प्रश्न नसतात तर आम्हाला जस्ट कार्ड्स कशी आहेत ती बघायची असतात. काही लोकांना कार्ड्स हाताळायची असतात, अशी बघितलेली नसतात. तर त्यांना मी त्यांची पर्सनॅलिटी आणि सोल कार्ड्स कुठली ते पण सांगते. त्यानंतर त्यांचं नवीन वर्ष कसं जाईल हे सुद्धा सांगते. सर पावले सर तो चार्ट दाखवणार पुढचा जरा. हो दाखवतो मॅडम. हा हा व्यक्तिमत्व दर्शक कार्डचा. हो आणि सगळ्यांना जरा थोडस बोलायला मोकळीक दिली तर थोडं मी कम्युनिकेशन चालेल. चालेल करतो. हा तुम्हाला सगळ्यांना माहिती नवीन वर्ष कधी सुरू होतं? तुम्ही आयदर रिप्लाय इथे केलात तरी चालेल किंवा 1 मिनिट मी माईक चालू करतोय आधी हे शेअर करतो मी स्क्रीन. हो ठीक आहे. मी बोलत राहते तोपर्यंत. हो हो चालेल चालेल. हा एकाने लिहिले गुढीपाडव्याला बट मेनली जानेवारी. ओके. सगळ्यांना असं वाटतं गुढीपाडव्याला म्हणजे मराठी वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं जानेवारी महिन्यात. वर्ष चेंज होतं म्हणजे आता 2020 तर त्यानंतर नवीन सुरू होणार असं आहे. तुम्हाला हा पाहिजे का मॅडम? नाही पुढचा त्याच्या पुढचा. बरोबर ठीक. 3 नंबरचा हवाय. ओके ओके करतो. हा हिंदू गुढीपाडवा किंवा व्यापारी वर्ष दिवाळीला सुरू होते म्हणतात. पण हे सगळ्यांच्यासाठी झालं. पण आपल्या सगळ्यांचं माईक एकदा ऑफ येईल मॅडम परत ठीक चालू आहे. करू. हा ठीक आहे. चालू करा. हॅलो. हा सगळ्यांचं नवीन वर्ष जे आहे प्रत्येकाचं नवीन वर्ष हे त्याच्या जन्मतारखेनुसार सुरू होतं. तुमची जन्मतारीख जी आहे त्या तेव्हापासून तुमचं वैयक्तिक नवीन वर्ष सुरू होतं. हे जे आहे हे युनिव्हर्सली नवीन वर्ष सुरू होतं. 1 जानेवारीला सगळ्यांचंच नवीन वर्ष होतं. जसं पूर्वी 1 जून ही तारीख आली ना की म्हणजे न्यूमरॉलॉजी मध्ये आम्ही असं पहिलं किंवा शिकताना सांगतो की 1 जून तारीख आली ना तर जरा सावध राहा. ही पूर्वीच्या काळी ज्यांच्या जन्मतारखा नसायच्या तर शाळेत घालण्यासाठी गुरुजी सगळ्यांनाच 1 जून तारीख द्यायचे. तसं 1 जानेवारी हे सगळ्यांच्यासाठी नवीन वर्ष असतं. पण इंडिव्हिज्युअली आपलं स्वतःचं नवीन वर्ष हे आपल्या जन्मतारखेला सुरू होतं. सर तो आलाय का शेअर करता? 1च मिनिट. हा ठीक आहे. पण आपण ह्या पद्धतीनुसार सुद्धा आपलं नवीन वर्ष कसं जाणार आहे आपल्याला आणि त्या नवीन वर्षात आपल्याला नवीन काय आणखीन करता येऊ शकतात, नवीन ऍक्टिव्हिटीज कशा आहेत काय, किंवा तो जो एक नंबर आहे तो जर नंबर बघितला तर तो जास्त महत्वाचा होऊ शकतो. त्याच्यासाठी आपण फक्त ह्या 22 मेजर अर्कानांच्या कार्डांचाच वापर करणार आहोत. तर तुमचं नवीन वर्ष कसं आहे याच्या आधी आपण एकदा पर्सनॅलिटी नंबर कसा असणार, वर्ष तुमचं कुठलं आहे किंवा पर्सनॅलिटी सोल नंबर कुठला येतोय ते पण आपण बघूया. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या जन्मतारखेची पूर्ण बेरीज करा. ती 2 अंकी काय येईल ती पद्धतीत आपण 22च्या आत कन्वर्ट करायची. तर 2 अंकी आली पाहिजे एवढं लक्षात घ्या.
जन्मतारीख, जन्म महिना आणि तुमचं जन्मवर्ष ह्याची टोटल करा. खूप तुम्ही करत असाल असं मी अपेक्षा करते. आपण दिसत नाही होत आता कोणाला. जन्मवर्ष 4 डिजिट घ्यायचे का 2च डिजिट घ्यायचे? 4 डिजिट. दोन अंकी बेरीज ना? हा, 2 अंकी करा. 41. 41. बर, एक मिनिट, मी एकेकाचं सांगते. 41 पहिलं ज्यांनी सांगितलं होतं त्यांच्यावरती मी येते. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण 9 ऍड करतो त्यावेळेला ती वाढत जाते. म्हणजे 1 अधिक 9 केलं की 10, 10 अधिक 9 19, म्हणजे 1, 10, 19, 28, 37 असं 9 नी वाढत जातं. तसंच 22 मेजर अर्काना असल्यामुळे मी ही नंबर 41 नंबर ज्यांनी सांगितला त्यांना मी पुन्हा 9 मध्ये करत आणते रिडक्शन. 23, माझे कार्ड 22 आहेत त्यामुळे मी पुन्हा त्यांना आणणार आहे 14 मध्ये. तर तुम्हाला हे पेज अपेक्षित आहे का मॅडम? हा, हेच हवं. काय दिसतंय सगळ्यांना? पेज दिसतंय? म्हणजे तुम्ही थोडंसं वाचाल, मी तोपर्यंत कार्ड दाखवते. 14 नंबर ज्या मॅडमनी सांगितला होता त्यांचं. फक्त ज्यांना बोलायचं त्यांनीच मायक्रोफोन ऑन करा आणि बाकीच्यांनी बंद ठेवा. बोलल्यावर परत बंद करा. मॅडम माझा 10 येतो. हा, नाही, 2 मिनिटं. मी फक्त आता जे 14 सांगितलं होतं ना त्यांच्याबद्दल बोलतोय. 41 सांगितलं मॅडम. हा, 41 सांगितलंय ना? हो, 41च ना मॅडम. हो. त्याच्यात आपल्याला 41 हा अंक 22च्या आत आणायचा आहे, बरोबर? ओके. म्हणून त्यातनं 9 वजा करत करत आपण येणार आहोत. अच्छा, ओके. हा, म्हणून मी तुमचा हा नंबर, पर्सनॅलिटी नंबर जो आहे तो 14 नंबरचं कार्ड आहे, द टेम्परन्स. मी आधी इथे काय काय आहे ते दाखवते तुम्हाला आणि मग त्यानंतर तुम्हालाही लक्षात येईल काय गोष्टी आहेत. जन्मतारीख, जातकाची जन्मतारीख जर 31/5/1991 असेल तर जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांची बेरीज करावी. म्हणजे हे 31/5/91 आलं बरोबर 2027 बरोबर 11. म्हणजे कार्ड नंबर 11 द जस्टिस हे त्याचं पर्सनॅलिटी कार्ड आलं. आणि 11 म्हणजे 1 आणि 1 2. काही जणांची कार्ड वेगळी, म्हणजे हा नंबर बदलू शकतो. तर कार्ड नंबर 2 म्हणजे हाय प्रिस्टेस हे सोल कार्ड येतं. म्हणजे हे पर्सनॅलिटी कार्ड जीवनातला किंवा जगातला प्रवेश काय कशासाठी ह्याच्यावरती प्रकाश टाकतो. आणि पर्सनॅलिटी कार्ड आणि सिंगल डिजिट, पर्सनॅलिटी कार्डची बेरीज जर सिंगल डिजिट मध्ये येत असेल तर पर्सनॅलिटी आणि सोल कार्ड हे एकच येतात, ती वेगवेगळी येत नाही. आता आपण हे 14 नंबरचं बघूयात. हे सगळ्यांनी बघितलं, नोट केलं? हो. पुढे गेलं तर चालेल? 63 मॅडम. हा, ठीक आहे. सर, स्क्रीन शेअरिंग बंद केलं तरी चालेल मॅडम 30. 2 मिनिटं. हे कार्ड आलं टेम्परन्स. 10 आलाय 10. 14 नंबरचं कार्ड. एक मिनिट, मी एक मिनिट माझं जरा ऐका. ज्यांनी 41 मला सांगितलं होतं ना त्या मॅडमचं मी हे कार्ड काढलेलं आहे. तर हे कार्ड आहे आलेलं 14 टेम्परन्स. सगळे आतमध्ये कपडे. सगळ्यांना अनम्यूट करा सर. एकदा मायक्रोफोन बंद होईल परत चालू. हा. करा चालू. तर 14 नंबरचं कार्ड हे टेम्परन्स कार्ड त्या मॅडमसाठी आलेलं होतं. त्यांचं हे त्यांची मी जन्मतारीख विचारली नाही त्यामुळे त्यांचं पर्सनॅलिटी सोल कार्ड कुठले आता हे मला माहित नाहीये. पण त्यांचं जे हे कार्ड आलेलं आहे तर त्यांना बॅलन्स साधणं अत्यंत गरजेचं आहे. त्या जेवढं बॅलन्स साधून काम करण्याचा प्रयत्न करतील तितकं त्या पुढे जाणार आहेत. आणि मी त्यांना असं म्हणेन की एक दैवी आदिशक्तीचा हात आहे आणि कधीही अडचण आली तर त्यांना त्याच्यातनं मदत सहजगत्या मिळू शकते. पटकन पुढे जाऊ शकतात. भरपूर हातात लक्ष्मी येते पण तिथे स्थिरता कमी आहे. त्या पटकन खर्च करायला रेडी असतात आणि त्या पटकन खर्च करून मग नंतर लक्षात येतं अरे ही मला गरज नव्हती, असं थोडंसं या मॅडमच्याकडे घडतं बरं का. 14 नंबर 41 नंबर ज्या मॅडमनी सांगितलं होतं त्यांच्यासाठी मी हे सांगितलंय.
तर त्यांनीच हो म्हणा किंवा मला मेसेज टाका. मॅडम माझं 31 आहे. 30 नाही, मी 41 वरती बोलतेय मी आता. थांबा जरा. 48 नंबर सांगू शकतो मॅडम माझा सोपा 11 नंबर आहे. ऐका, मॅडम माझा सोपा 11 नंबर आहे. एक मिनिट. आपण हे सगळ्यांचे नंबर नंतर बघूयात. मी इतर लेक्चर देते. मी फक्त तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून या गोष्टी सांगितल्या होत्या आणि पुढे जाते. मी टॅरो कार्ड वरती आता येते आणि मग नंतर पुढचं सांगते. ठीक आहे. या पद्धतीत आपण बघू शकतो. असंच तुम्ही तुमचं नवीन वर्ष कसं जाईल हे सुद्धा बघू शकता. इथे कोणीतरी अनम्यूट करा. अनम्यूट करा मॅडम. 21/2/58 जन्मतारीख आहे. तर त्याच्यातलं आपण 21/2/2020 असं जर घेतलं, कारण 2 फेब्रुवारीत त्यांचं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. जस्ट 2 महिने झालेले. तर ते आपण बघू शकतो. 3 आणि 2 5 आणि 4 9. त्यांना कुठलं कार्ड येते? 9 नंबरचं कार्ड ते दाखवते मी. हर्मिट हे कार्ड त्यांना आलेलं आहे. हे कार्ड त्यांना ह्या वर्षीला असं संदेश, ज्यांची जन्मतारीख 21 फेब्रुवारी आहे, मायक्रोमॅक्स P680, त्यांनी मला इथे हे टाकलेली होती बर्थडे. त्यांच्यासाठी मी सांगेन. 9 नंबर आले तर हर्मिट. त्याचा ह्या वर्षी स्वतः म्हणजे आपण ह्या जण घरात आहोत बसलेलो, पण स्वतःची साधना जर तुम्ही वाढवली तर त्याचा तुम्हाला खूप जास्त चांगला फायदा होऊ शकतो. साधना म्हणजे ही स्वतःच्या साठीची साधना आहे. तर त्या साधनेच्या माध्यमातून तुम्ही पुढे जाणार आहात. एकटं राहण्याची वेळ येते तर ती आता सध्या सगळ्यांनाच आहे. तर एकटं राहण्यापेक्षा मी असं म्हणेन, स्वतःच्या आतमध्ये जर आपण डोकावलं तर ते जास्त फायदेशीर होणार आहे. मी इथे पब्लिक मध्ये बोलतेय म्हणून मी फक्त 2 शब्दांमध्ये किंवा 1-2 वाक्यांमध्ये बोलते. फार इतर गोष्टी डिटेलमध्ये जात नाही. कार्डांवरनं तुम्ही काही गोष्टी जराशा समजून घेतल्यात तर बरं पडेल, कारण सगळ्याच गोष्टी पब्लिक मध्ये बोलता येत नाहीत. त्याबद्दल क्षमा असावी. हा, जर 10 येत असेल तर 10 नंबरचं कार्ड बघा. तर व्हील ऑफ फॉर्च्यून हे कार्ड आहे. मॅडम 1 तारीख आली तर 30 तारीख आली तर 21 नंबरचं कार्ड बघायचं. 37 37 37 आले तरी तुम्ही 19 नंबरचं कार्ड बघा. इथे कोणीतरी मला सांगितलं होतं उद्या कोणाचा तरी वाढदिवस आहे. त्यांनी मला विचारलं होतं बर्थडे काय, 12 जून. येस, हा, रश्मी देशपांडे बहुतेक. 12 जून त्यांची आहे. तर त्यांच्यासाठी उद्याला कार्ड कुठलंय तेवढं मी नक्की सांगते. 6 3 9 12 13. प्लीज विनाकारण मायक्रोफोन ऑन करू नये. एक मिनिट मॅडम, 1-2 मिनिटं मी फक्त कार्ड बघून सांगते. 1-2 मिनिटं जरा. हे नंबर कसे काढायचे मॅडम? नंबर जन्मतारीख जी आहे आता, उद्याची तारीख आहे त्यांची तर 12 जून. 12 अधिक 6 म्हणजे जन्मतारीख, जन्म महिना आणि चालू वर्ष घ्यायचं. हा, पण मग ते 24 पेक्षा जास्त आलं तर 9 कमी करायचे. 9 कमी करायचे त्यांना. 22 पेक्षा जास्त येत असेल तर 9 कमी करायचं. मगाचं किती आलं म्हटलं मी? 12 6 3 9 10 11 12 13. बर, हे 13 नंबरचं कार्ड आहे. ह्याचा दुसराच अर्थ असा आहे, मी एवढं सांगेन की एक नवीन सुरुवात आहे. तर जुनं सोडून नवीन सुरुवात, याचाच अर्थ आतापर्यंत तुम्ही ज्या ह्या कोरोना हे सगळं संकट आहे, असं आहे तसं, ह्याच्यात जे काही तुम्ही अशा झालेल्या होतात, तर ती सगळी भीती किंवा हे मनातनं काढून टाका. तुम्ही भीतीला जे काही धरलंय ते काढून टाका आणि नवीन न्यू व्ह्यूजनी काही गोष्टी तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला त्याचा अजून जास्त छान फायदा होईल. नवनवीन काय येणार आहेत आणि त्याच्यासाठी जागा करून देणं महत्वाचं आहे. म्हणजे जसं बघा,
आपल्याला नवीन गोष्टी, नवीन कपडे घ्यायचे असतात, तर आपण असं ठरवतो की घरातले हे 4 कपडे कोणाला तरी देऊन टाकू, मग नंतर नवीन, का तर तिथे जागा करणं गरजेचं आहे. तसंच नवीन काही गोष्टी तुमच्यापर्यंत येण्यासाठी किंवा तुम्हाला आत्मसात करण्यासाठी तुमच्यातल्या जुन्या काही गोष्टी तुम्हाला सोडून देणं फार महत्वाचं आहे. सो उद्याला ज्या मॅडमचा वाढदिवस आहे त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा, आणि नवीन वर्षात तुम्ही नवनवीन आणखीन काही काही गोष्टी करून घ्या. 22 नंबर आला तर 0 नंबर म्हणजे फुल हे कार्ड येतं. हा बोला. 10 तारीख असेल तर 10 जर टोटल इथे 10 धरायचं की 1 धरायचं? 10. ओके, थँक्यू. मॅडम 31 नंबरचं सांगा ना प्लीज. 31 तारीख जर आली तर तुम्हाला त्याच्यातनं 9 कमी केल्यावर किती आले? 31 मधनं 9 गेले म्हणजे किती आले? 22. म्हणजे 22 नंबरचं कार्ड बघायचं. मॅडम 31 नंबरचं कार्ड सांगा ना. 31 नाहीये, 22 नंबरचं कार्ड आहे. 22 नंबरचं कार्ड द फुल हे कार्ड आहे. हा ही इनर जर्नी आहे. इनर जर्नी तुम्हाला करायचं आहे. इनर जर्नी लोक तुमच्या आजूबाजूला काही सल्ले देणारे लोक तुम्हाला आहेत, तर त्यांचंही थोडं ऐकणं महत्वाचं आहे. या वर्ष म्हणजे तुमचं जे काय हे असेल तर साधनेसाठी ह्याच्या हातात एक पांढरं गुलाबाचं फुल आहे. हे आध्यात्मिक साधनेसाठी अतिशय उत्तम मानलं जातं. त्यामुळे साधनेसाठी स्वतःच खूप छान आहे. आणि तुम्ही मॅडम 11 प्लीज. मॅडम 11 प्लीज. मी सर्वांना विनंती करते की मी तुम्हाला आता बाकी काही सांगत नाही, कारण हे सांगून झाल्यावर मला पुढे लेक्चर कंटिन्यू करायचं. तुम्हाला अजून वेगवेगळं ऐकायचं ना का? मॅडम सगळेजण आपण चालू वर्ष जोडायचं का? मॅडम 11 प्लीज. मॅडम 11 प्लीज. डबल 1 प्लीज. सांगू आणि नंतर करूयात तसं. आज 11 तारीखच आहे. मास्टर नंबर आहे, मी एवढंच सांगेन. 11 आणि 22. लेक्चर कंटिन्यू करा. 22 नंबर जो ज्यांचा आता आला होता त्यांचंही मास्टर नंबरचं कार्ड आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा 11 आणि 22 हे दोन्ही मास्टर्स नंबर्स असतात. तर मास्टर्स नंबर्स काय ते आपण न्यूमरोलॉजीचं ज्या वेळेला माझं लेक्चर होणार आहे त्यावेळेला आपण ऐकूयातच. पण मास्टर नंबर्स हे खूप मोठ्या प्रमाणावरती रूल करतात आणि त्याचं प्रेडिक्शनही तेवढंच जबरदस्त असतं. म्हणून तर मी आज 11 तारीख चूज केली, कारण मास्टर नंबर साधनेसाठी काय सांगत होत्या मॅडम? साधना तुम्ही चांगल्या पद्धतीत कराल ह्या वर्षी. ओके, थँक्यू मॅडम. मॅम 30. मी सगळ्यांना प्लीज रिक्वेस्ट करते की मी बोलते, आपण हे सगळं नंतर बघू. अदरवाईज वेळ संपली तर माझं लेक्चर अर्धवट राहील. प्लीज थोडस मलाही तुम्हाला अजून काहीतरी सांगायचं, ते झालं की आपण हे ऐकूयात. तर ह्याच्यात अनम्यूट करा. एक का? हॅलो, ऐकू येते? ऐकू येते. एका कार्ड प्रश्न, जातकाचे प्रश्न वेगवेगळे असले तरी कार्ड 30 असतात. एकाच कार्डवरनं तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगता येतात. बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही जसं त्याचं करिअर आहे म्हटलं आपण, त्यानंतर वैवाहिक जीवनातले काही प्रश्न असतील तर आजारपण, तब्येत, करिअर, सर्व प्रकारच्या गोष्टी त्याच्यावरनं सांगता येतात. अर्थात तुम्ही त्याच्यावरती अभ्यास तेवढा करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे मी एक उदाहरण सांगते. साधं एक कार्ड आहे, जस्टिस कार्ड म्हणून एक आहे. तर ते एक कार्ड तुम्हाला कोर्ट कचेरीच्या कामामध्ये कसं काय तुम्हाला काय होऊ शकेल काय नाही हे पण सांगतं. तसंच हे कार्ड जर गरज नसताना आलं तर हेल्थ प्रॉब्लेम सुद्धा असतात, हे पण लक्षात येतं. जर एखादा विद्यार्थी लॉचा अभ्यास करतोय आणि त्यांनी जर असं विचारलं की हा लॉचा अभ्यास करतानाच त्याला आणखीन पुढे स्पेशलायझेशन काय करायचंय असा प्रश्न असतात, तर ह्या लॉच्या कार्ड बरोबर ह्या कार्ड बरोबर जर मॅजिशियन कार्ड आलं, कॉम्बिनेशन्स, कार्डांच्या कॉम्बिनेशन्सलाही खूप महत्व आहे. त्याच्याबरोबर जर मॅजिशियन कार्ड आलं तर तो एकदम टॅलेंटेड लॉयर होऊ शकतो. त्याच्याच बरोबर समजा 5 ऑफ सोर्स आलं तर तो क्रिमिनल लॉयर होऊ शकतो, म्हणजे तो त्या पद्धतीतलं पुढचं शिक्षण घेऊ शकतो. त्याच्यासोबत नाईट ऑफ सोर्स आलं तर तो इंटरनॅशनल लॉयर होऊ शकतो.
4 ऑफ पॉइंट्स आलं तर बिझनेस लॉ जास्त छान पद्धतीत करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीतलं हे सगळ्या गोष्टी करू शकतो. ह्याच जस्टिस कार्ड बरोबर जर हिरो फंड कार्ड आलं तर तो एखाद्या लॉचे क्लासेस पण खूप छान पद्धतीत घेऊ शकतो. म्हणजे ह्या कार्ड्स ना त्या कार्ड्सच्या बरोबर अजून कुठली कार्ड्स येतात त्याची कॉम्बिनेशन जी आहेत त्या कार्ड्सच्या कॉम्बिनेशन्सला पण तेवढंच महत्व आहे. तर एखादी करिअरची दिशा ठरवताना सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या कार्डांचा वेगवेगळा उपयोग होऊ शकतो. मी हे लॉचं कार्ड काढलं होतं का तर ती व्यक्ती लॉचा अभ्यास करत होती आणि त्या लॉच्या अभ्यासातनं आणखीन पुढे जायचं होतं. तर त्या पुढे जाताना अजून तिला स्पेशलायझेशन काय करायचं होतं ह्याच्यासाठी म्हणून आम्ही ते इतर कार्ड्स काढली होती आणि त्या पद्धतीत आम्ही गेलो होतो. समजा ह्याच जस्टिस कार्ड बरोबर जर 10 ऑफ वॉन्ड्स हे कार्ड आलं तर कामाच्या ठिकाणी गैरव्यवहार हा प्रकार तिथे दिसतो. हे जाता काही गोष्टी सांगते. सध्या आपण बघतोय जागोजागी आपल्याला हे काही काही वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला येतात. इकडं असं झालं तिकडे काय असं झालं. पण ह्याच्याच सोबत तुम्ही जर हे बघितलं ह्या कार्डवरनं सुद्धा काही काही गोष्टी लक्षात येतात, समजतात, सांगता येतात. तर त्याचा फायदा रीडरला होतो. आणखी रीडरला एवढ्यासाठी होतो की तो जे सांगतोय तर ते बरोबर आहे हे सांगायला समोर माणूस बसलेला असतो आणि त्या पद्धतीत ते घडलेलं असतं. आणि हा युनिव्हर्स वरती ट्रस्ट ठेवून तुम्ही जे काही कार्ड्स काढणार आहात तीच कार्ड्स फक्त जातक म्हणजे जातक काढणारी कार्ड्स रीडर हा रीड करत असतो, इतर काहीही वेगळं करत नसतो. अर्थात रीडरला सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याची स्वतःची साधना किंवा हिलिंग या गोष्टी तो जेवढं घेत असेल करत असेल तेवढंच त्याला इतर लोकांना कन्सल्टिंग करताना किंवा काही महत्वाच्या प्रश्नांवर उत्तर देताना उत्तम फायदा होऊ शकतो. टॅरोमध्ये जर बघितलं तर मेजर अर्काना जे आता मी तुम्हाला दाखवले 1 ते 22 कार्ड्स मध्ये तर त्याचे अर्थ खूप गहन आहेत आणि आयुष्यातल्या महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्याच्याशी रिलेट हे मेजर अर्कानाची कार्ड्स करतात. कार्ड्स आपल्याशी बोलतात त्यामुळे त्यांचा सन्मान ठेवणं खूप महत्वाचं आहे. हिडन गोष्टी ज्या जातकालाही कदाचित कधी कधी माहित नसतात किंवा तो विसरलेला असतो तर त्याही गोष्टी कार्ड्स मधनं लक्षात येतात, कळतात. असंच एक मी कार्ड तुम्हाला दाखवते. यातले हिडन गोष्ट ही त्या जातकाची कशी लक्षात आली होती तुम्हाला. मगाशी मी दाखवलं होतं द सन हे कार्ड होतं. तर मी तुम्हाला म्हटलं होतं मी हे कार्ड पुन्हा दाखवेन आणि त्याच्याबद्दल त्यांनी मला विचारला होता की माझ्या घरात काहीतरी प्रॉब्लेम आहे तर तो काय प्रॉब्लेम आहे, वास्तुदोष किंवा काय जे काय होतं. कार्ड बघितल्यानंतर द सन म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आहे सगळीकडं, बरोबर. पण तरी त्या जातकाच्या मनात काय होतं की माझ्या घरात जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्ही मला याच्यावरनं सांगायचा. आता ह्या कार्ड मध्ये जर बघितलं तर ह्याच्यात फक्त पक्षी, प्राणी, निसर्ग ह्याच गोष्टींनी ही कार्ड भरलेली, त्याच्यावर कुठेही काहीही लिहिलेलं नाही, पुढं ना मागं कुठेही काही नाही. ह्या सगळ्यांचा जेव्हा आपण विचार करतो मग सूर्य आहे, किरण आहेत, सगळ्यांचा विचार तुम्ही जेवढा कराल तेवढं तुम्हाला लक्षात येईल. आता हा प्रश्न आल्यानंतर मी इथे बघितलं तर इथे या ब्रिक्स वॉल आहे, ही दिसते, ही भिंत आहे लाईट मध्ये दिसत. ही जी भिंत होती तर मी म्हणलं अगं तुझ्या भिंतींमध्ये काय प्रॉब्लेम आहे, भिंतींमधली म्हणजे ओल आहे का कुठे, पण सन आहे म्हणल्यानंतर ओल पण नव्हती तिथे. तर म्हणलं भिंतीला प्रॉब्लेम आहे काय, तडा गेलाय किंवा काय, पण तिचा तो बंगला असल्यामुळे ती स्वतः कन्स्ट्रक्शन केलेलं होतं त्यामुळे तिथे प्रॉब्लेम काही नव्हता आणि तसं काही असेल तर ती लगेच करणार होती. तर तिने सांगितलेलं उत्तर ऐकल्यानंतर मी पण चाट झाले की हे असं कसं काय. तिने ज्या वेळेला ते घर बांधलेलं होतं त्यावेळेला तिची तेवढी परिस्थिती नव्हती. तर ती परिस्थिती नसल्यामुळे घर बांधताना तिने जे काही आतलं मटेरियल वापरलं होतं तर ते मटेरियल तिने लोकांच्याकडनं ज्यांनी त्यांचं घर पाडलेलं होतं तर त्यांना युज होत नव्हतं ते मटेरियल तिने घेतलेलं होतं आणि त्या मटेरियल मधनं तिने तिचं घर बांधलेलं होतं. तिला विचारलं मग तुम्ही त्याचे पैसे दिले नाही, म्हणे ते त्यांनी टाकलेलं होतं त्यांना ते नको होतं, ते कोणीतरी काढायचं म्हणजे घेऊन जायचं होतं म्हणून म्हणे मी ती घेतलं आणि मी त्यातल्या माझ्यासाठी त्यातल्या काही गोष्टी वापरलेल्या आहेत. मग हाच तर आला, कारण आपण एखाद्याकडनं जर काही घेतलं तर त्याचा मोबदला त्याला देणं तो महत्वाचा होता. म्हणजे तुम्ही ते फुकट घेतलं आणि त्याच्याबरोबर त्यांच्या ज्या काही वासना किंवा ते जे काही होतं ते सगळं तुम्ही कॅरी करून घेऊन आलात. त्यामुळं
हे जे काय असतं की एकाच कार्डवरनं बऱ्याच गोष्टी सांगणं हे ह्याच्यातनं लक्षात येतं. त्यानंतर असंच एक मॅडम होत्या, हरवलेल्या वस्तूंचा सुद्धा शोध आपल्याला घेता येतो. त्या खूप मोठ्या म्हणजे राजघराण्यातनं अशा होत्या. तर त्यांची एक माणिकची अंगठी हरवली होती. माणिकची अंगठी हरवली आणि कार्ड आलं होतं, द सन कार्ड आलं होतं बरं का. म्हणजे वस्तू हरवली किंवा त्याचं हे कसं काय, हे सगळं हे करण्यासाठी कार्ड पण तशीच येतात. आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे माझी जी अंगठी ती आता तुम्हाला बघायला पण तशी मिळणार नाही कुठे. त्यांनी फोटो दाखवल्यानंतर ते लक्षात आलं. आणि त्याच्यावरनं त्यांना मी सांगितलं होतं, म्हणजे हे कार्ड आधी आलं होतं, त्यांना सांगितलं होतं तुम्ही कार्ड काढा आणि मी पुढे तुमच्याशी बोलते. आणि ते बघत असताना करताना मला असं जाणवलं की त्यांचं सूर्याशी निगडीत काहीतरी खूप म्हणजे क्रेझी आहेत त्या सगळ्या गोष्टींसाठी, सूर्य या प्रतिमेबद्दलचा. तर जातक समोर बसलेला असतो त्यामुळे त्या वेव्ह सुद्धा आपल्याला कॅच करता येतात. म्हणून समोरासमोर जेव्हा क्लास असतो किंवा कन्सल्टिंग असतं तर ते मला जास्त इंटरेस्टिंग वाटतं, कारण त्याच्या वेव्ज आहेत त्या कॅच केल्या जातात आपल्याला. तर त्यांना मी विचारलं की तुम्हाला म्हणजे सूर्य आणि त्याच्याबद्दल एवढं अट्रॅक्शन, तुम्हाला एवढं का तो आवडतो? म्हटलं तुम्ही खूप इन्व्हॉल्व्ह आहात असं मला वाटतं त्या सूर्य आणि त्या प्रतिमेत वगैरे. तर त्या म्हणल्या हो मी पेंटिंग करते. तर पेंटिंग करते म्हणल्यानंतर ओके, म्हणजे नुसतं पेंटिंग कशावरती तरी असं करतात. त्या म्हणल्या तसं नाहीये, मी एक हे एक प्लेन डिनर सेट आणते व्हाईट, आणि त्याच्यावरती मी सेम म्हणजे जे इथे हे पेंट करणार तेच सगळं मी हाताने पेंटिंग करून देते, तो पूर्णच्या पूर्ण सगळा डिनर सेट घेऊन. तर हे म्हणे मी गेले कित्येक वर्ष करते आणि ती माझी पॅशन आहे आणि माझी ती आवड आहे, माझं ड्रॉइंग आहे. पण मी फक्त आणि फक्त हेच करते, सूर्याच्या प्रतिमा म्हणजे ते जे काय आहे तेवढंच हे करते, वेगळं इतर काही करत नाही. तर मलाही विशेषतः मला म्हणलं पण हे आजपर्यंत कोणालाच माहित नव्हतं, हे तुम्हाला कसं कळलं? तर म्हणलं हे कार्ड आलं आणि ते कार्ड आल्यानंतर मला ती व्हायब्रेशन्स आले की तुमचं आणि याचं म्हणजे काहीतरी तुम्ही करताय. ती सूर्योपासना नव्हती, कारण त्या काही फार म्हणजे त्या मला माहित असल्यामुळे उपासनेत त्या नव्हत्या. पण हे चित्र एक प्रकारे जेव्हा तुम्ही चित्र 10 वेळा तेच तेच काढता, म्हणजेच ही केलेली एक उपासना आहे. दरवेळेला हात जोडून जप म्हणणं म्हणजेच ती उपासना होते असं नव्हे. ती सूर्याची ती चित्र रेखून रेखून सुद्धा ती प्रतिमा तुमच्या आतमध्ये तयार झालेली असते, भिनलेली असते. म्हणजे काही जण जे फक्त स्वामींचं चित्र काढतात, त्यांची साधना आहे त्यामुळे स्वामी त्यांच्या समोर कसं काढायचं चित्र हे सांगतात. तसंच त्यांचीही ती स्वतःची ते चित्र काढून, कारण ती नाही म्हणलं तरी तोंडातनं म्हणजे तुम्ही काही म्हणा, श्रीराम म्हणा किंवा राम म्हणा किंवा राम राम म्हणा, तो रामच हे झालेला असतो. तसंच ती व्हायब्रेशन्स क्रिएट झालेली होती. त्यामुळे ते चित्र जसं पहिल्या एका ह्याला काढलेलं असायचं तेवढं चित्र 25व्या पीसवर पण सेम तसंच त्यांचं यायचं. का तर ही साधना होती, ह्या साधनेतनं त्यांनी ते सगळं सहज साध्य केलं होतं. त्यांना ते सांगितलं होतं, हे आलं होतं. तर पूर्व दिशेला ठेवलेलं आहे, तिच्यात खालती ठेवलेलं आहे फक्त एवढंच मी म्हणलं. तुम्हाला ते त्याच्यावरती फोकस मारा शोधताना तर ते सापडू शकेल. कारण अंधारात जर असेल किंवा त्याच्यावरती काही इतर गोष्टी आल्या तर त्याला ते चकाकणार नव्हतं. म्हणून काहीतरी बॅटरी, टॉर्च अशा काही गोष्टी घेऊन त्यावरती त्यांना ठेवायला म्हणजे बघायला सांगितलं. तर त्यांनी नंतर मला ती अंगठी मिळाल्यानंतर त्याचा फोटो पण पाठवला होता की ही अंगठी अशी होती. म्हणजे ती अंगठी बाहेर जर कोणी घेतली असती किंवा काही केलं असतं तर ती म्हणजे इतरांकडनं कोणी घेतली पण नसती, कारण राजघराण्यातली ती अंगठी असल्यामुळे थोडासा तोही एक मोठा त्यांना टेन्शन होतं की हे बाहेर गेलं आपल्या घरातलं तर काय. तर अशा पद्धतीत आपण एकाच टॅरो कार्ड्स वरनं बऱ्याच काही गोष्टी सांगू शकतो. तर टॅरो ही फक्त एकच गोष्ट म्हणजे हेच बघायचे तेच बघायचं असं नाही, तर हे खूप मोठं पॉवरफुल टूल आहे की याच्या माध्यमातून तुम्ही बऱ्याच काही गोष्टी बघू शकता, बऱ्याच काही गोष्टी सांगू शकता. प्रत्येक कार्ड ही तुम्हाला एक स्टोरी सांगणार असतं, प्रत्येक कार्ड तुमच्याशी बोलणार असतं, ते तुम्हाला वेगवेगळ्या आणखीन माहिती देऊन देणार असतं. अजून एक कार्ड, एक लेटेस्ट आता एक कार्ड आलेलं होतं ते दाखवते. लेटेस्ट म्हणजे लॉकडाऊनच्या आधीचं, 10 ऑफ स्वॉर्ड्स. हे कार्ड माझ्या एका बाच्याच्या संदर्भात आलं होतं. तो प्लेयर क्रिकेट खेळतो, म्हणजे ट्रेनिंग घेतोय खूप मोठ्या प्रमाणावरती. तर त्याला इंजुरी होती, त्याच्यासाठी आम्ही कार्ड काढलेलं होतं.
तर म्हणलं पाठीला इंजुरी आणि तुला काही दिवस विश्रांती कंपल्सरी घेणं गरजेचं आहे. तर आपला माकड हाडाला माकड हाडाच्या तिथे एअर क्रॅक्स गेलेली होती की जी कळाली सुद्धा नव्हती. त्यांनी 6 महिने खूप वेगवेगळ्या लोकांचं औषध घेतलं, फिजिओथेरपिस्टचं पण सगळं करून झालं, पण तरीही कळालं नाही. तर जे त्याचं काय फुल बॉडी स्कॅन केल्यानंतर ते जे क्रॅक्स होते म्हणजे एअर क्रॅक्स होते ते त्याच्यात तेव्हा लक्षात आले. पण त्याच्यामुळे त्याला एवढं होतं की त्याचा खेळ पूर्ण थांबला होता आणि त्याला 3 महिने सांगितलं होतं की तुला बेड रेस्ट घ्यायची. तो पुण्यात शिक्षणासाठी म्हणून आलेला होता आणि हॉस्टेलवर राहून ती कसं काय होणार अशा ह्याच्यात म्हणजे त्याचं ते सांगितल्यानंतर डॉक्टरांनी त्याला आई तिकडे घरी घेऊन गेली. तिकडे नेल्यानंतर इथे 2 ते 3 दिवसानंतर लॉकडाऊन सुरू झाला. पण त्याचा परत पुढचा हे होता, त्याला तुम्ही जर कार्ड बघितलं हे पाठीत आहे, त्याला पूर्ण आहे हे सगळं पाठीचा प्रॉब्लेम आहे. पूर्ण इथे अंधार आहे, मागं थोडंसं पाणी इथे येलोइश आहे, म्हणजे तो ह्याच्यातनं सुधारण्याची शक्यता आहे, पॉझिटिव्हिटी आहे त्याच्यात. कलर जरी ब्लॅक असला तरी इथे येलो कलर आहे. तर तो ह्या कलर्सला सुद्धा अत्यंत महत्व आहे की कुठल्या कार्ड्स वरती कुठले कलर्स आहेत आणि त्याचा आपण कसं इंटरप्रिटेशन करतो. आणि प्रश्न काय होता त्याला सुद्धा महत्व आहे. तर त्याला तेच सांगितलं होतं, नंतरही त्याला तेच सांगितलं, कारण हे कार्ड आलेलं होतं. तर म्हटलं हा एवढा पाठीला त्रास जरी असला तर बेड रेस्ट सांगितली. तर त्याचा पुढचा प्रश्न होता की आता माझी परीक्षा आहे, ह्या परीक्षेचा मी अभ्यास कसा काय करणार, कारण 1.5 महिना मला कंपल्सरी बेड रेस्ट सांगितली की ज्याच्यात मी उठूनही बसू शकत नाही. पूर्ण आडवं व्हायचं होतं, म्हणल्यानंतर म्हटलं तू परीक्षेची काळजी करू नको, सेकंड इयर आहे, तुला आता एवढं काही टेन्शन होणार नाही. तोपर्यंत कोरोनाचा हे जोरदार वाढायला लागलेला होता. तर म्हणलं परीक्षा होणार नाहीत हे असं मला 100% वाटते, तू आता त्याचं टेन्शन घेऊ नको, तुझं तू निवांत राहा. किती नाही म्हणलं तरी घरचे आणि सगळे असे टेन्शन मध्ये असतातच. ह्याच्यातला अजून एक म्हणजे ह्याच्यात हा एकटाच दिसतोय, ह्या कार्ड मध्ये सिंगल दिसत होता. तर त्यामुळे मी फक्त त्याच्या आईला सांगितलं होतं की त्याला नेताना तुम्ही सगळेजण असाल अशा ठिकाणी घेऊन जा. ती म्हणली अगं सगळेजण अशा ठिकाणी जर आम्ही राहिलो तर तिथे फारशा सोयी नाहीयेत. म्हणलं सोयी नसल्या तरी चालतील, पण तुम्ही सगळे एकत्र राहा, कारण इथे हा एकटा दिसतोय. मी त्याच्या विरुद्ध त्याला का सांगितलं करायला, त्याचं कारण पूर्ण बेड रिटर्न झाल्यानंतर माणसाला पॉझिटिव्ह विचारांच्या ऐवजी निगेटिव्ह विचारांनी जास्त दाटलं जातं. ह्या काळ्या ह्याचा मी निगेटिव्ह विचारांसाठी विचार केला आणि पूर्णपणे त्याला सगळ्यांच्यात राहायला सांगितलं. पण प्रॉब्लेम असा होता, ती म्हणली की अगं तिथे त्या रूम म्हणजे टेरेस क्लोज करून घेतलेली, तर तिथे वरती पत्रा आहे, तिथे फक्त पंखा होता, ना एसी ना काही नाही आणि साधा बेड आणि हे ठेवलेला. पण त्यांची फॅमिली, बाकीची जी फॅमिली होती ती तिथेच राहत होती. आणि झालं कसं, तिथे नेल्यामुळे तिचा नंतर जेव्हा फोन आला ती म्हणली इथे थांबल्याचा फायदा तू म्हणलीस तो आता आमच्या लक्षात येते की खालनं त्याचे बहीण भावंड किंवा हे सगळे जण जेवायला आम्ही एकत्र एका ठिकाणी भेटतो करतो, त्यामुळं सगळेजण आम्ही एकत्र राहिलो. हे जर आम्ही तिकडे असतो तर आम्ही घरात 2च माणसं, वडील त्यांचं शॉप म्हणून ते तिकडे गेले असते आणि ह्यांनी दिवसभर काय केलं असतं, मी एकटी त्याच्याशी किती बोलणार. त्यामुळं फायदा त्याचा असा झाला, ह्याचा अर्थ मी एकटंच त्याला राहायला लागणार आहे. फक्त इथे जी रात्र होती तर तो दिवसभर बिचारा कडक उन्हातही फक्त पंख्याच्या ह्याच्यात त्या पत्र्याच्या खोलीत राहिला, कारण त्याला हलायचं नव्हतं, कोणी हलवायला त्याला मदत करून चालणार नव्हतं. 2 महिने त्यांनी ती तशी विश्रांती पूर्णपणे बेड रिटर्न घेऊन राहिला. परीक्षा एसवायला होता, परीक्षा आता तर सध्या सांगितलं की परीक्षा होणार नाहीये, त्यामुळे तो दर 15 दिवसांनी फोन करतो, येस माझी ही प्रोग्रेस झाली, माझी ही प्रोग्रेस झाली. त्याला सुरुवातीला सुद्धा तेच होतं की माझं करिअर 10 महिने, कारण त्याला डॉक्टरांनी जरी सांगितलं होतं की तुला काही 2-3 महिने करता येणार नाही, तरी त्याला म्हणलं होतं तुला 2-3 महिने नाही, जरा जास्त दिवस विश्रांती घे. आपण जरी मागे राहिलो असं वाटलं तरी आपण मागे राहत नसतो, एका ठराविक लेवल नंतर आपण पुढे जातो. लोकांना असं वाटतं की आपण इथे स्टक झाला आहे, या व्यक्ती पुढे काहीच करत नाही, पण तसं नसतं. जी व्यक्ती आता काही करत नाही असं वाटतं, तीच व्यक्ती नंतर फिनिक्स पक्षासारखी भरारी घेऊन ती एकदम कुठच्या कुठे गेलेली असते. तर त्याला तेच सांगितलं की आता सगळेच जण घरात आहेत, तुझी प्रॅक्टिस कुठलीही बुडली नाही, तुझं कुठलाही अभ्यास बुडला नाही, कुठलाही तुला त्रास नाही, उलट तू आता घरात थांबतोस. हेच तुझं हॉस्टेलला असतास तर तुला खाण्यापिण्याचं काय, तुझी सेवा कोणी केली असती, हेच आता घरातली सगळी लोक आहेत, कारण हॉस्टेलला तर त्यांनी हॉस्टेल बंद केलेलं नंतर. आणि ह्या अशा बेड रिटर्न मुलाला म्हणजे कोणी थांबवून घेतलं नसतं. तर हा कार्ड्सचा खूप छान रीतीनं फायदा होतो आणि खूप डिटेल गोष्टी
कधी कधी पत्रिकेत काही न समजणाऱ्या गोष्टी सुद्धा, हिडन गोष्टी ज्या असतात, ह्या कार्ड्सच्या माध्यमातून सांगता येतात. कार्ड्स वरून सगळ्या गोष्टी सांगता येतात, फक्त आपल्याला किती सांगायच्या हे सुद्धा कधी कधी ठरवावं लागतं. जसं मी आता तुम्हाला सांगत होते की मी हे पब्लिक मध्ये बोलते, त्यामुळे किती सांगायचं आणि काय सांगायचं हे मी ठरवत होते. हे जेव्हा आपण व्यक्ती समोर पर्सनली बसलेली असते त्यावेळेला त्याच्या वाईब वरनं आपल्याला कळतं की ह्याच्याशी आपण किती बोलायचे. फोनवरनं बोलताना सुद्धा आपण काही लिमिटेशन्स मध्ये त्या व्यक्तीला सांगू शकतो, कारण समोरची व्यक्ती कितपत पचवणार आहे एखाद्या गोष्टीचा आघात किंवा किती आनंद, हे सुद्धा समजणं तेवढंच महत्वाचं असतं आणि तेवढंच गरजेचं असतं. तर ही व्यक्ती आजही फक्त आता बेड रिटर्न नाहीये, हिंडतीये फिरतीये, त्याची क्रिकेटची प्रॅक्टिस तर पूर्णपणे थांबलेली आहे, पण घरात सगळ्यांच्या समवेत आहे. आणि सगळ्यांच्या समवेत जरी असली म्हणजे ह्या काळ्या रंगाचा हा नैराश्य जे काही त्रास होता तो ह्या लॉकडाऊनमुळे नाहीसा झाला. असं म्हणतात परमेश्वर लोकांच्या पाठीशी असतो, तसा तो हे झाला. आणि हे पाठीमागे असल्यामुळं सगळा हा पाठीचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणावर होता. त्याला झालाय हे शेवटच्या ह्याच्यात, पण विश्रांती पूर्ण सगळीकडे घ्यावी लागली, कारण उंची जास्त असली की क्रिकेटरला तो त्रास होतो असं म्हणजे त्याच्या डॉक्टर्सनी सांगितलं. जे आता उत्तम प्लेअर आहेत तर त्यांना सुद्धा असे त्रास होतात असे म्हणतात. म्हणलं अरे ते प्लेअर झाल्यानंतर शिकतानाच असं झालं तर आपल्याला अवघड असतं, पण तरी सुद्धा एक ठराविक पद्धतीत काही त्याच्याशी सांगून हे करून अजूनही त्याच्याशी बोलत राहत त्याला पुढे आणखीन आम्ही नेतोय आणि तोही पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी घेतोय. तर कार्ड्स वेगवेगळी असली तरी सुद्धा आपण छान पद्धतीत त्याच्यावरती हे करतो, माहिती देऊ शकतो. टॅरोच्या माध्यमातून म्हणजे जो रीडर असतो त्याच्या इंट्युशन पॉवर मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वाढ होते, कारण प्रत्येक कार्ड वेगवेगळं सांगतो, त्याचे अर्थ, ह्या सगळ्या गोष्टी. इव्हन सध्याची सुद्धा आपण ग्रहांची जी काही संगती आहे तीही लक्षात ठेवून त्या पद्धतीत सुद्धा हे सगळे स्प्रेड मांडू शकतो आणि करू शकतो. मला नेहमी अशी सवय की दर 3 महिन्यानंतरचे कार्ड स्प्रेड्स बघायचे किंवा आता कसं आहे काय असं सगळं बघायचं आणि त्याच्यात पुढे करायचं. तर मी एक तुम्हाला सांगते, तो स्प्रेड तुम्ही कधीही कसाही मांडू शकता. की 3 महिन्याचे कार्ड्स काढलेले होते, त्याच्यात 3 सेक्शन केले होते की होम, वर्क आणि फायनान्स. तर त्याच्यात मेजर अर्कानाची कार्ड सगळी होम ह्या पार्ट वरती आली होती. ही डिसेंबर मधली गोष्ट आहे की जानेवारी फेब्रुवारी मार्चच्या साठी कार्ड्स काढली होती, जे मी ट्रिपच्या साठी बघत होते. तर त्या ट्रिप मध्ये काही दिसत नव्हती, पण कार्ड सगळी मेजर अर्कानाची कार्ड सगळी होम ह्या पार्ट वरती दिसत होती. आणि त्याच्यातल्या त्यात आत्ताच जानेवारी फेब्रुवारी मार्च झालं, तसं एप्रिल मे जूनचं पण पुढचं काढलेलं होतं. तर त्याच्यातलं मे महिन्याचं कार्ड जे होतं तर ते तर जास्त जरा डेंजर आलेलं होतं. तर मे महिन्यात अशा काही घटना घडून गेल्या, पण ती कार्ड्सने आधी इंडिकेशन दिलेली असल्यामुळे थोडस आपण सावध झालेलो होतो. आणि ह्याचाच अर्थ अजून एक लक्षात आला होता एप्रिल मे जून मध्ये की आपल्याला घरात म्हणजे थांबण्यासाठी एवढं का हे कार्ड्स प्रवृत्त करतात. तर 2 असतात ऑप्शन्स. घरात आपण थांबतोय म्हणजे एक तर आनंदानं असतो किंवा नाईलाजानं असतो. तर आनंदानं थांबण्याचं कारण असू दे एवढंच मी फक्त म्हणलं होतं. तर कारण नाईलाजानं म्हणण्याचं कारण असतं की एक 4 वर्षापूर्वी पाय फ्रॅक्चर झाला म्हणून मी घरात बसलेले होते, म्हणून त्यामुळे मला जरा दुसरं भीती अशी होती की हे आपण घरात बसणार आहोत म्हणजे काय. पण मग ती कार्ड्स नंतर किंवा हे पुढचं सगळं लॉकडाऊनचा आणखीन वाढता मारा बघितल्यानंतर बऱ्याच इतर गोष्टी सगळ्या त्या लक्षात आल्या. पण आपण त्या कार्ड्सला किती पॉझिटिव्हली आणि कशा पद्धतीत घेतोय ह्यालाही तितकंच महत्व आहे. आणि कार्ड्स आपल्याला म्हणजे काय आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतात, उत्तर देत असतात. फक्त आपण ती त्या त्या पद्धतीत घेणं समजणं ही गरजेचं असतात. टॅरो कार्डला काय विचारू नये असं जर काही असेल तर मी असं म्हणेन की लॉटरी, सट्टा, शेअर्स ह्याच्यात फायदा होईल का असं विचारू नका. बरेचदा काय होतं क्लासमध्ये सगळेजण शिकतात, सांगा मॅडम आम्हाला टॅरो कार्ड रीडिंग जमेल का, असे प्रश्न विचारू नका. मला जमेल का, करेल का. आपल्याला जमणार आहे की हे मला चांगलं जमण्यासाठी मी अजून काय करू शकतो हे आपण बघू शकतो. पण शक्यतो लॉटरी, सट्टा, शेअर्स अशासाठी किंवा ज्याचा उपयोग कोणाला तरी त्रास देण्यासाठी असेल तर अशा गोष्टी करू नका, कारण हे युनिव्हर्सल कार्ड्स आहेत. तर तिथे तुम्हाला त्याचा आज बरोबर आलं, 2दा बरोबर आलं तर 3ऱ्या वेळेला कदाचित
थोडंसं चुकू शकेल किंवा आपण अति ओव्हर कॉन्फिडंट होऊ शकतो आणि आपल्यामुळं शेअर्स मध्ये एखाद्याने पैसा कमवण्यासाठी ते लावलेलं जर त्याला नुकसान होता कामा नये. तुम्ही त्याला एवढं सांगू शकता की तुला कधी फायदा होऊ शकतो किंवा काय नाही इतपत सांगू शकता, पण फार अति त्याला जर सांगायला लागला त्यात तो ओव्हर कॉन्फिडेंटली तुम्ही 100 रुपये लॉस होईल म्हणताय ना, मग तो आणखीन लावतो की तो तिथे 10,000चा लॉस खातो. म्हणजे आपण सांगितलेल्यापेक्षा समोरची व्यक्ती जास्त लॉस खाते. म्हणून थोडस काळजीपूर्वक या ठिकाणी घ्यायचं असतं. तसंच ह्याच्यात आपण अजून हे पण बघू शकतो की परीक्षा असतात, तर परीक्षेच्या वेळेला किंवा इंटरव्ह्यूज असतात, तर तो दिवस आपल्याला कसा जाईल काय आहे. परीक्षांच्या कालावधीत सगळ्या पेपर्स जे आहेत त्या दिवसांचं जर तुम्ही तारखेनुसार विषयवार सगळी कार्ड्स काढली तर कुठलं कार्ड मेजर अर्कानाचं येत आहे, कुठलं जर कार्ड एखादं निगेटिव्ह कार्ड जास्त आलं तर आपण अशा लक्षात ठेवायचं की त्या विषयाचा अभ्यास करण्याची आपल्याला जास्त गरज आहे आणि त्या विषयाचा जास्तीत जास्त अभ्यास करून तुम्ही पुढे जाऊ शकता आणि येणारे अडथळे आपण कमी करू शकतो. तर असंच हे अत्यंत पॉवरफुल प्रत्येक प्रश्नानुसार प्रत्येकाचा अर्थ बदलत जाणारं असं हे टॅरो कार्ड आहे. सांगायला माझ्याकडे भरपूर आहे, मी प्रत्येक कार्ड बद्दल खूप काही बोलू शकते, पण थोडस वेळेची सरांनी मला ते सांगितलं होतं त्या पद्धतीत मी 1.5 तासाचा पर्यंत लेक्चर चालू शकेल अशा पद्धतीत मी लेक्चर तयार केलेलं होतं. तर तुम्हालाही आता काही प्रश्न विचारायचे असतील तर तसेही आपण बघू शकतो. मी टॅरो कार्डचे क्लासेस घेते, म्हणजे इथे मला प्रश्न आहेत म्हणून मी हे करते. क्लासेस मी 2 दिवसात घेते, कारण पुस्तक असल्यामुळे आणि कार्ड्स कशी बघायची हे सगळं असल्यामुळे त्यावरती मी मार्गदर्शन करते. मी स्वतः 2009 साली माझं हे जे तुम्ही बघितलं टॅरो कार्ड वरनं भविष्य कथन हे पुस्तक 2009 साली पहिली आवृत्ती आली होती. आता ह्याची ही 3री आवृत्ती आहे, ही सुद्धा संपत आलेली आहे. टॅरो कार्ड शिकायला मी प्रवृत्त झाले याचं कारण अजून एक सांगते की थोडस मला हे वेगळं वाटलं होतं आणि त्याचं आपल्याकडे काहीच हे नव्हतं, बाकीचे सगळे विषय होतेच. तर गूढशास्त्र सगळीच आवडतात. तर जेव्हा हे लक्षात आलं थोडं वेगळं आहे काय, म्हणजे मी जेव्हा शिकले तर त्यावेळेला माझ्याकडे डेक सुद्धा नव्हता, ते जे शिकवायचे ते पुस्तकात बघून आम्हाला सांगायचे करायचे. अशी ती परिस्थिती होती की ज्यावेळेला डेक पण नव्हता, पण नंतर हळूहळू डेक मिळाला आणि त्याची प्रॅक्टिस केली. पुस्तकं सगळी इंग्लिश मध्ये होती, मग त्याचा इंग्लिश पुस्तकाचा आपल्याला रेफर नाही घेता आला. सगळ्या कार्ड्सचं जेवढी खूप प्रॅक्टिस केली, कारण प्रत्येक गोष्टीत तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल, म्हणजे मी तर आजचा दिवस कसा गेला इथपासून तर उद्याचा दिवस कसा जाईल हे सुद्धा बघत बघत प्रत्येक कार्ड मला काय सांगत होतं, काय करत होतं या पद्धतीत त्याचा अभ्यास करत गेले, त्याचं नोट्स काढत गेले आणि त्यातनं ते पुढे जात जात ह्या सगळ्या म्हणजे नोट्सचा उपयोग करत पुढे गेले. त्यामुळं कुठलाही असू दे, कुठलंही शास्त्र असू दे, त्याचा अभ्यास चिकाटीनं हा प्रत्येकाला करावा लागतो. 2 दिवसात मी शिकवलं किंवा कुणीही शिकवलं तरी तुम्हाला शिकवेपर्यंत आणखी खूप वेळ जातो, कारण हा बेसिक कोर्स आहे. ह्याच्यात खूप व्हेरिएशन्स आहेत, म्हणजे तुम्हाला करिअरचा एक वेगळा ऑप्शन येतो, ते वेगळं शिकवलं जातं. हेल्थच्या साठी वेगळं पार्ट आहे, तो वेगळा शिकवला जातो. त्यानंतर पीपल कार्ड्स आहेत जी आपण मगाशी बघितली, फक्त 16 कार्ड्स आहेत, त्याच्यावरती वेगळं शिकवलं जातं. कारण खूप सांगण्यासारखं आहे, खूप करण्यासारखं आहे. जसं मी म्हणलं की मी एकच कार्ड वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळं कसं बोलू शकतं हे सगळं दाखवू शकते. तर ही सगळी टॅरोची 78 कार्ड्सची कहाणी मी तुम्हाला जरा थोडक्यात वर्णन करून सांगितलेली आहे. सांगायला खूप आहे, करायला खूप आहे आणि टॅरो कार्ड आणि न्यूमरॉलॉजी हे दोन्ही हातात हात घालून काम करतं, कारण त्याच्यावरचे नंबर्स, टॅरो कार्ड्स वरचे नंबर्स हे सुद्धा तुम्हाला तेवढ्याच पद्धतीत वेगवेगळी माहिती आणखी देऊन जातात. कारण कार्ड्सला काय सांगायचे ह्या वरच्या नंबर्स वरनं सुद्धा किंवा त्यातला हिडन पार्ट काय हे सुद्धा नंबर्स आपल्याला सांगतात आणि करतात. म्हणून खूप प्रश्न विचारण्याची जी एक उत्सुकता असते ती माणसातली नेहमी जागृत ठेवावी आणि त्या पद्धतीत करत जावं. कुठलंही शास्त्र शिकताना किंवा करताना मला जमेल का नाही असं म्हणण्यापेक्षा हे जमेल या कॉन्फिडेंटली जर आपण गेलो आणि केलं तर ते जास्त उत्तम राहू शकतं. जसं मी म्हटलं की लव्ह युअर लाईफ आणि हील युअर लाईफ हा जसा मी कोर्स केला तर त्याच्यात त्यांनी तेच सांगितलं की तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला शिकलात की तुम्हाला सगळ्याच गोष्टींवरती तुम्हाला इझी वाटू शकतात. तसंच मी माझ्या कार्ड्स वरती माझं प्रचंड आतोनात प्रेम असतं, कारण मी ती कुठेही इकडं तिकडं ठेवत नाही. ठेवण्याची जागा करणं हे सगळं व्यवस्थित असतं. ती कार्ड्स काही जणांच्या मते असं आहे की तुम्ही ती कार्ड्स रात्री घेऊन
झोपू शकता जवळ, का तर तुमची आणि त्यांची एनर्जी येईल. पण मी असं म्हणेन की आपण आपल्या पवित्र गोष्टी ह्या झोपताना बरोबर घेणं हे चुकीचं आहे. दिवसभर तुम्ही बरोबर कॅरी करा आणि त्याची एनर्जी आणि तुमची एनर्जी कायम एकरूप करत राहा. कारण ह्या सगळ्या एनर्जीचाच हा म्हणजे खेळ आहे असं मी म्हणेन. कारण जर तुमची एनर्जी ज्या दिवशी डाऊन असेल त्या दिवशी जर तुम्ही कार्ड्स बघण्याचा प्रयत्न केला तर ती तुम्हाला बरं सुटेबल होणार नाही. म्हणून शक्यतो कार्ड्स बघताना तुम्ही सुद्धा हॅपी असणं खूप महत्वाचं आहे. कारण येणारा प्रत्येक क्लायंट हा नवीन आहे, त्याच्याबद्दलचा कुठलाही पूर्वग्रह दूषित तुम्ही नसताना जर ते बघितलं तर ते जास्त बरं. बरेचदा असं होतं की समोरचा माणूस आपलं ऐकायला तयार नसतो किंवा ऍक्सेप्टन्स हा त्याच्याकडे कमी असतो. तर आपण सांगत राहिल्यानंतर तो हळूहळू जसं त्याला लक्ष द्यायला लागतं तसं तो पटतो आणि तो त्याचा म्हणजे येस आपण काय सांगतोय हे स्वीकारायला तयार होतो. बघा आल्यानंतर लोक कशी असतात काही बघा तुम्ही हाताची घडी घालून बसलेले असतात. पहिलं महत्वाचं म्हणजे हाताची घडी घालून ज्या वेळेला लोक बसलेली असतात ऐकायला, आता सुद्धा बरेच जण बसले असतील बरं का, मला माहितीये कोणी दिसत नाही इथे. पण कसं आहे माहितीये, हाताची घडी घातली की दुसरं महत्वाचं असं होतं की तुम्ही तुमचं हार्ट चक्र ब्लॉक करता आणि हार्ट चक्र ब्लॉक झालं की तुम्ही समोरच्याचं काहीही ऐकायला तयार नसता. आपल्याला जेव्हा भीती वाटते त्यावेळेला आपण हाताची घडी घालून बसलेलो असतो. गाडीतनं काही जणांना विमानात बसल्यानंतर चक्कर येईल किंवा काय होईल तर तेव्हा भीती असते, किंवा गाडीचं खूप स्पीड असेल तर त्यावेळेला भीती वाटते. पण अशा वेळेला जर तुम्ही हाताची घडी घालून बसलात तर तिथे तुम्हाला फायदा होईल. पिक्चर बघताना हाताची घडी घालून बसलात चालू शकेल. पण एखादं लेक्चर ऐकताना किंवा समोरच्या व्यक्तीचं ऐकताना तुम्ही जर हाताची घडी घालून बसलेले असाल तर लक्षात ठेवा तुम्ही समोरच्याचं ऐकत नाही आहात. म्हणून ज्या वेळेला असा कधी जातं किंवा असे कोणी असतील तर त्यावेळेला मी पहिलं सांगते की तुम्ही हाताची घडी करून हात बाजूला करा. कारण ही बोटांमधनं किंवा ही जी एनर्जी आपण रिसीव्ह करतो, मी जी सुरुवात केली होती ही एनर्जीची, ही एनर्जी जी तुम्ही रिसीव्ह करताय ती तुमच्यातनं फ्लो होऊ दे, ती स्टक करून ठेवू नका. मला तर अजून असा अनुभव सुद्धा काही जणांचा असा आहे की ते क्लासला येताना स्पॉन्डिलिसिस झालेला असतो किंवा बसवत नाही, तर आम्ही एवढा वेळ कसं बसू असे प्रश्न असलेली लोक पहिल्या दिवशी असे आल्यानंतर म्हणतात अहो काहीच त्रास झाला नाही, असं वाटलं होतं आता घरी गेल्यावर हे होईल ते होईल, काही नाही, उलट छान झोप लागली. आणि खरं दुसऱ्या दिवशी कसं वेळेत पोहोचतोय आम्ही, की आधी येऊन बसतात लोक की कसं आम्ही फ्रेश होतो हे सगळं सांगण्यासाठी. म्हणजे जी त्रास होत असतो तर तो सुद्धा आल्यानंतर ती जी काही एनर्जी क्रिएट झालेली असते तर त्या एनर्जीच्या माध्यमातून तो सुद्धा बरेचदा कमी झालेला, मी असं म्हणत नाही तो पूर्ण निघून जातो, तो क्लास किंवा इतर ह्या गोष्टी होईपर्यंत तो त्रास कमी झालेला सगळा लक्षात येतो. त्यामुळं हा पूर्णपणे सगळा एनर्जीज वरती अवलंबून आहे. त्यामुळे तुम्हीही जेव्हा किंवा कुठे जर कार्ड्स बघणार असाल तर तिथली आजूबाजूची सराउंडिंग एनर्जी कशी आहे हे सुद्धा बघा. कुठेतरी आपण मॉलमध्ये आहोत म्हणून ते गंमत म्हणून बघितलेले प्रश्न किंवा काय इथपर्यंत ठीक आहे, पण तुमचे महत्वाचे प्रश्न असेल आता ते कधीही पब्लिक मध्ये विचारू नका. का म्हणजे मी एक प्रकारे तुम्हाला हेही सांगते की पब्लिक मध्ये तुम्ही ते प्रश्न विचारले तर लोकांनाही त्याच्यात इंटरफेअर होईल आणि मग असं का तसं का काय आणखीन त्याच्यावरती 10 इतरांचे हे येतील. म्हणून जे काय असेल ते रीडिंग 1 to 1 जर झालं तर कधीही जास्त तुम्हाला फायदेशीर होऊ शकतं. असं हे सगळं एनर्जीच्या संदर्भातलं मी तुम्हाला सांगते. तर असं हे टॅरो कार्डची थोडक्यात माहिती मी तुम्हाला आज दिली. तुम्हालाही जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही सांगा. मी सगळे क्लासेस घेत असते. पावले सरांच्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा सांगू शकता. इथेही मला हे विचारलेलं आहे. तर मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी पावले सरांची अत्यंत आभारी आहे. वेदचक्षू ग्रुपची पण अत्यंत आभारी आहे आणि आपणा सर्वांचीही अत्यंत आभारी आहे. कारण ह्या लॉकडाऊनच्या जमान्यात आपण सगळेच जण एकमेकांना फक्त सध्या बघतोय, भेटू शकत नाही आहोत. म्हणजे तुम्ही बघताय, मी फक्त नावं बघते इथे कोणाकोणाची काय काय आहे ते. तर तुमच्या सगळ्यांची मी अत्यंत आभारी आहे. तुम्ही शांतपणे हे सगळं ऐकलत. माझा कॉन्टॅक्ट नंबर नोट करून घ्या आणि सर पण पुन्हा सांगतील. 9890 795545 आणि अजून एक आहे 721 95 33331. तर कुठलं कार्ड यावं हे आपल्या हातात नसतं, पण आलेल्या कार्ड वरती आपण बोलावं हेच
खूप महत्वाचं असतं. आलेल्या कार्डवरती प्रश्नांना उत्तर द्यावी हेच आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचं असतं. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद सर. पावले सर. कोणाला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर मॅडम थोडा वेळ देऊ का? हो चालेल चालेल. 5 मिनिट फक्त. हो हो. ओके. आता मी अनम्यूटची फॅसिलिटी देतोय, पण कृपया एका वेळेस एकानेच बोलावं आणि बोलणं झालं ना की आपला लगेच मायक्रोफोन बंद करावा, म्हणजे गोंधळ होणार नाही आणि काय बोलतायत मॅडम ते ऐकता तरी येईल तुम्हाला. तर आपण प्रश्न विचारू. हॅलो हॅलो मॅडम. हॅलो मॅडम. तुमचा मायक्रोफोन ऑन करा मॅडम. हॅलो. हा बोला मॅडम. जरा पीपल कार्डची थोडी माहिती सांगा ना. पीपल्स कार्डची काय माहिती देऊ तुम्हाला आता? पारंपरिक ज्योतिष. मेजर अडकणं आणि मायनर अडकणं. हॅलो मॅडम. कसं एक उत्तर उद्या पूर्ण, जे विचारलंय ते उद्या पूर्ण. बर. पीपल कार्डची मी थोडक्यात अशी माहिती देते की हा पेज हा दूत आहे. हे काही निरोप मेसेजेसचं काम करू शकतं आणि हे कुठे कसे पद्धतीत येतात त्या पद्धतीत ह्या कार्ड्सवरनं त्या व्यक्तीचं पर्सनॅलिटीचं वर्णन पण करता येतं. कुठल्या पद्धतीची वर्णन आहे. हा सरदार आहे. हा लढवय्या वृत्ती म्हणजे तुम्हाला ऑफिस मधले काही लोक असतील किंवा बॉस मधला पण एक पार्ट याच्यातनं सुद्धा तुम्हाला दिसू शकतो किंवा अदर पार्ट्स कसे ते प्रश्नाशी निगडीत. ती क्वीन आहे, लेडी आहे, तर ती त्या पद्धतीतली लेडी फिगर मदत करणारी असू शकते. किंग आहे, किंग फादर फिगर पण म्हणू शकतो आपण किंवा अथॉरिटी पर्सन असू शकतो. असे हे सगळे आहेत. फक्त मी ते का घेतलं नाही की खूप मोठा विषय ह्याच्यावरती पण बोलायचं म्हणलं तर. ठीक आहे. थँक्यू मॅम. ओके ओके. हॅलो मॅडम. हॅलो मॅडम. हा बोला. 3 कार्ड का विचारतात आणि कार्ड उलट आलं तर त्याचा अर्थ काय? कार्ड उलट येणं याला रिव्हर्स कार्ड येणं म्हणतात. त्यामुळे जे कार्ड सुलट आल्यानंतरचा जो अर्थ असतो तेच कार्ड रिव्हर्स आलं तर त्याच्या अर्थांमध्ये थोडासा फरक पडतो. म्हणजे बघा आपण बघूयात. द स्ट्रेंथ हे कार्ड आहे, दिसतंय 8 नंबरचं हे कार्ड आहे. हे आता सरळ दिसतंय तुम्हाला, बरोबर? हे कार्ड सरळ आलं तर स्ट्रेंथ आहे, करेज आहे, पेशन्स आहे, कंट्रोल आहे, कम्पॅशन आहे. पण हेच कार्ड जर उलट आलं तर सगळा त्याचा अर्थ बदलतो. विकनेस आहे, सेल्फ डाऊट आहे, लॅक ऑफ सेल्फ डिसिप्लिन आहे. त्यामुळे अर्थ बदलतात. तर हे कार्ड रिव्हर्स येणे म्हणतात त्याला. हे सुद्धा एक बरं झालं तुम्ही हा प्रश्न, कारण मी सांगताना मगाशी मधल्या ह्याच्यात हे राहून गेलं होतं की ही कार्ड्स रिव्हर्स पण येऊ शकतात. ती कशी असतात आता मी तुम्हाला अजून एक डेक दाखवते दुसरा, की जो मी कन्सल्टिंग साठी जो आपण डेक वापरतो कुठलाही, तर त्याच्यात ही कार्ड्स कशीही ठेवलेली आहेत. हे बघा, उलट सुलट कुठल्याही पद्धतीत आहेत. ही मिक्स आहेत सगळे केलेली. मगाशीपासून मी जी तुम्हाला दाखवते मी स्पेसिफिक वेगवेगळी काढून दाखवते का, तर ती सेपरेट लावून ठेवलेली आहे. आणि लावून ठेवायचं कार्ड सगळी लावून ठेवायची क्लायंटच्या वेळी लाईनी? नाही, आपण शफल करायची म्हणजे पिसायची. ती कार्ड सगळी म्हणजे मिक्स केलेली असतात. ती कार्ड ती तुम्ही कशी म्हणजे असतील उलट सुलट कशा पद्धतीतली असतील ती तुम्ही शफल करायची आणि त्याचा स्प्रेड मांडायचा. असं पूर्ण हे करून हाताने स्प्रेड मांडायचा आणि त्याच्यातनं क्लायंटला कार्ड काढू दे. काही जण काय करतात त्याचे असे 3 हे करतात, पण आपण त्याची एनर्जी कुठे ब्लॉक नाही करायची. पूर्ण 78 कार्ड मधनं त्यांनी कुठलेही त्याला जे हवे ती कार्ड काढू देत. तुम्ही जर एखाद्या असं 3 मध्ये काही जण असे 3 ग्रुप मध्ये ठेवतात काढून काही ठिकाणी आणि त्याच्यातनं कुठलेही कार्ड काढा म्हणतात, पण तसं करायचं नाही. त्याचं कारण असं की त्या 3 मध्येच तुम्ही त्याला ब्लॉक का करता? त्याला 78 मधनं कुठलीही काढू देत. मग किती काढणार तो? नाही, किती कार्ड हा प्रश्नानुसार किती कार्ड काढायचे हे ठरवलं जातं. ओके. म्हणजे हा रीडर ठरवतो की प्रश्न काय त्याचा आणि त्यानुसार किती कार्ड काढायचे आणि काय करायचं, कुठला स्प्रेड मांडायचा हे सगळं रीडर ठरवतो. ओके. पण ते जनरली फेसबुकवर बघतो ते असं 3 काढायला सांगतात ना, म्हणून हो, फेसबुकवर हे बघा कसं असतं माहिती का, फेसबुकवरती जास्त तुम्हाला फ्री मध्ये चाललेलं असतं, त्यामुळे ते 3 कार्ड काढा म्हणतात आणि ती सुद्धा त्यांनी कार्ड तिथे ठेवलेली असतात आणि त्यातले 1, 2, 3 मध्ये कुठले काढा म्हणतात. म्हणून तसं असतं ते. आणि त्यामुळे त्यांना त्याचं म्हणजे सांगणं सोपं जातं. 3च कार्ड असल्यामुळे त्या 3 कार्डाबद्दलच ते लिहू शकतात. 78 कार्ड बद्दल लिहायचं म्हटलं तर अवघड जाईल त्यांना. साधारण किंमत किती असते हो? कशाची? या डेकची किंमत साधारण किती असते? एक प्रश्न. दुसरा,
हे भविष्य सांगताना आपल्याला काय लिमिटेशन्स असतं का की बाबा एक 6 महिन्यापर्यंतच सांगता येतं, त्याच्या पुढचं नाही? जसं आपण मध्ये गोचर बघतो किंवा आर्थिक वर्षफल बघतो तसं इथे काही वेगळा प्रकार आहे का? हो, तर ह्याला समय म्हणजे तुम्ही किती महिन्यासाठी बघताय ते आधी पहिलं महत्वाचं, ते आपल्याला कार्ड्सला सांगायला लागतं. जातकाचं काय असतं, लाईफ लॉंगचं बघायचं नसतं, त्याला एक 6 महिने 8 महिने वर्षापर्यंतच हवं असतं की माझी आता ही सिच्युएशन आहे, ह्याच्यातनं पुढे मला कसं आहे. तर जातकाचा प्रश्न जसा असेल त्या पद्धतीने. जर आपल्याला लाईफ लॉंग बघायचं असेल तर त्याच्यात काही सब क्वेश्चन्स आपल्याला क्रिएट करून सुद्धा त्याचं सांगता येतं की साधारण ह्या वयापर्यंत असं, ह्या वयापर्यंत असं. त्यामुळे ही समय सीमा ही आपल्याला तय करावी लागते. आणि जेवढे तुम्ही प्रश्न स्पेसिफिक विचाराल तेवढी स्पेसिफिक उत्तरं तुम्हाला कार्ड कडनं मिळतात. ही जी कार्ड तुम्ही जी म्हणतायत हा रायडर वेटचा म्हणजे ओरिजिनल इन द सेन्स हा जो डेक आहे तो तुम्हाला अमेझॉन किंवा ह्याच्यावर असेल तर तो तुम्हाला काय प्राइस असेल, डॉलर प्राइस जशी चेंज होईल त्या पद्धतीत तो मिळू शकतो. डिपेंड्स ऑन डॉलर प्राइस बरेचदा तिथे असतात. हा बोला मॅडम, एका दिवसात किती करू शकतो? एका दिवसात का किती प्रश्न विचारू शकतो? हे बघ, प्रश्न किती विचारू शकतो आपण डेकला? एका दिवसात माझं असं मत आहे की लागोपाठ फार कन्सल्टिंग घेऊ नका. त्याचं कारण असं असतं की तुमची पण एनर्जी त्यामुळे ड्रेन होते, कार्डची पण एनर्जी ड्रेन होत असते किंवा कार्ड सुद्धा उत्तर द्यायला तयार नसतात. नंतर तुम्ही जर खूप प्रश्न विचारायला लागलात, साधारण तुम्ही 1-2-3 क्लायंट घेतले की तुम्ही थांबणं अपेक्षित आहे. ते सुद्धा लागोपाठ नसावेत, मध्ये काही एक अर्धा तास कुठली तरी गॅप असावी. कारण एका पाठोपाठ एक प्रश्न घेतल्यानंतर जातका नाही होत पण रीडर जो असतो तो ड्रेन व्हायला लागतो, एनर्जी ड्रेन होते. याचं मी अजून एक छान उदाहरण सांगते. माझ्याकडे रेग्युलर ज्या येतात क्लायंट, तर त्यांच्या मुलीने सध्या म्हणजे ती शिकली, ती रिडिंग करते, तर ती मला म्हणली मला आता कळते मॅडम तुम्ही का म्हणतात, फार नको लागोपाठ सगळ्यांनी नाही विचारायचं का म्हणतात, का ते एनर्जी ड्रेन काय होतं ते लक्षात येतं आणि आपण आपली एनर्जी किती खर्च करायची हे आपण ठरवायचं असतं. त्यामुळे तुम्हाला कितपत झेपते त्या पद्धतीत तुम्ही करू शकता. लाल रंगाचे कपड्यावर टाकायचे का? लाल रंग हा अग्नितत्वाचा आहे, बरोबर. तुम्ही अजून अग्रेसिव्ह होणार तिथे आणि कार्डांमध्ये अग्रेशन तुम्ही जर तुमच्या सांगण्यात आलं तर समोरच्याला तुमचं अग्रेशन पटणार नाही. लक्षात आलं का? अग्रेसिव्ह तुम्ही जेवढ्या राहाल तर तेवढं समोरच्याला पण नाही ना पटणार. कारण आपल्या बोलण्यात सुद्धा कलर जो आपण वेअर करू तर त्या कलरचा कॉन्फिडन्स येतो ना. रेड कलर तुम्हाला कॉन्फिडन्स दिला असं जरी वाटलं तरी अग्रेशन पण तेवढंच देणार. आणि अग्नितत्व तुम्ही स्वतःमधलं जर वाढवलं तर तिथे स्वतःमध्ये सुद्धा एक कॉन्फ्लिक्ट निर्माण होतं. मॅडम कार्ड कशी मांडायचे? कार्ड कशी मांडायची? हा, कार्ड कशी मांडायची तुम्हाला ते क्लासमध्येच दाखवता येईल. मला आता इथे दाखवता येणार नाही कारण समोर स्क्रीनवरनं ते बघता येणं अवघड पडेल. किंवा तुम्ही टीव्हीवर वगैरे सुद्धा बघता की कार्ड समोर मांडलेली असतात, एक मस्त अर्धगोलाकार कार्ड मांडलेली असतात सगळे 78 कार्ड्स. मॅडम नंतर एक फोटो पाठवा कार्ड मांडून तुम्हाला. बर, हा तसं मी करू शकेन, ते मला करता येईल. किंवा मी एक मिनिट, तिथे माझा एक फोटो त्याच्यात मोठा ठेवलेला असला तर कार्ड्स मांडलेला, मी तो पुढच्या वेळेला तुम्हाला दाखवते कार्ड मांडलेला फोटो कसा असतो. मॅडम आज झूम वर घेणार कसं? ठीक आहे. असं आपण कुठून बोलताय? पुण्यातूनच. पुण्यातूनच बोलताय ना? मग आपण नंबर दिला त्याच्यावरती बघू ना. झूम वरती जर तसं घेता येत असेल तर आपण झूम वर पण घेऊयात किंवा जर पर्सनली. बोलण्याच्या आधी आपलं नाव सांगा. हा बाळटक्के. पहिलं नाव सांगा ना. नेहमी ना कसं असतं बघा बरं, माणूस ना, मी अजून एक थोडस विषयांतर करते सर जरा. नाव सांगताना आपल्या नावाला अत्यंत महत्व द्या. कारण आपण कोण आहोत, आता बाळटक्के म्हणल्यानंतर खूप लोक येतील, पण मी जर म्हणलं मी सुनीता साने बोलते तर तुम्ही सुनीता या नावावरती घ्या. कारण आपलं नाव हे इतर लोकच उच्चारत असतात, स्वतः कधीच उच्चारत नसतो. त्यामुळे नेहमी स्वतःच्या नावाला फार महत्व द्या आणि स्वतः बोला. तुमचं इथे सुद्धा जे नाव होतं ते सुद्धा नुसतं बाळटक्के होतं, मगाशी स्क्रीनवरती पण आलं होतं आय थिंक. तर नेहमी ह्या गोष्टी खूप छोट्या गोष्टी, पण स्वतःला इम्पॉर्टन्स द्या. मी जे मगाशी म्हणलं लव्ह युअर सेल्फ, हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे की स्वतःवरती प्रेम करा. तर आपलं नाव सांगायला शिका किंवा आपलं नाव लावायला तिथे प्रत्येक ठिकाणी सुरुवात करा. मॅडम मला एक विचारायचंय की जेव्हा जन्मतारखेची टोटल तुम्ही सांगितली की 9 वजा करायची, पण जेव्हा 9च्या आत म्हणजे आता समजा 4 आलं तर मग काय करायचं? नाही 4 आली तर ते आहे ना, 4 नंबरचं कार्ड आहे ना आपल्याकडे. अच्छा, 9 आलं तर मग 9 घ्यायचं का? हा, 9 नाही, जर 22च्या पुढे जर आकडे गेले तर 9 वजा करा.
31 होतं मगाशी म्हणून 9 वजा केले. नाही समजा 9च बेरीज आली तर मग 9 नंबरचं 9 नंबरचं कार्ड बघायचं. ओके मॅडम, थँक्यू. इथे एकाने प्रश्न विचारलाय पुस्तकाचं नाव काय, तर टॅरो कार्ड्स वरून भविष्य कथन हे पुस्तकाचं नाव आहे. टॅरो कार्ड्स वरून भविष्य कथन. मुंबईत मिळेल ना? मुंबईत मिळेल किंवा तुम्ही ह्याच्यावरनं पण घेऊ शकता, आपलं बुक गंगाकडनं. ओके, ऑनलाईन घेऊ शकता, कारण आता सध्या हा काय नाशिकला मिळेल का मॅडम? नाशिकला संजय पटेल बोलतोय. नाशिकला मिळेल. तुम्हाला कुठेही नाही मिळालं तर मला फोन करा, मी तुम्हाला इकडनं पुण्यातनं पाठवण्याची व्यवस्था करेन. ओके मॅडम, लेखिका तुम्हीच आहात का? हो, लेखिका. मी माझ्याच पुस्तकाची जाहिरात करणार, इतरांच्या पुस्तकाची कशासाठी करणार ना. चालेल. ओके, थँक्यू मॅडम. हा, कारण इतरांचं पुस्तक मी कसं काय करणार ना. सुनीता साने लिखित टॅरो कार्ड्स वरून भविष्य कथन. काय मॅडम, मगाशी तुम्ही 11 आणि 22 या नंबरची काहीतरी खासियत आहे म्हटलं, काय ते उलट आलं तर कसं? 11 आणि 22 नंबर मी न्यूमरोलॉजीचं सेशन घेणार आहे. त्यावेळेला मी 11 आणि 22 नंबरची खासियत सांगेन तुम्हाला. ते मास्टर नंबर्स असतात आणि त्याची खासियत त्यावेळेला सांगेन. तशाच कार्डची पण खासियत आहे त्या पण. हा, बोल. कोणीतरी विचारत होता अजून काहीतरी. मॅडम 40 नंबर असेल तर? 40 नंबर असेल तर परत 9 वजा करत या ना, 22 नंबरच येणार. 22 आहे. हा, 22 नंबरचं कार्डाचं काय पर्सनॅलिटी सांगितलं ना मी मगाशी. 22 नंबरचं तर फुल कार्डच्या बद्दल बोलले होते आपण. वैयक्तिक असेल तर आपण नंतर बोलूयात, कारण मग इतर काही असेल तर जे काही राहिलं असेल सांगायचं तर तेही लोकांना समजेल सगळ्यांना. नाही मॅम, तुम्ही सांगत होते ना त्यावेळेस सगळ्यांचे मोबाईल ते फोन हे झाले आणि खूप गडबड झाली. खरं 22 नंबरचं सांगा. व्हाईट फुल हातात घेतलंय एवढंच ऐकलं. सांगा. 22 नंबरचं ते फुल. एक मिनिट मी फक्त कार्ड पुढे काढते आणि तुमच्याशी एकच मिनिट. मॅडम, तुमचे क्लासचे डिटेल्स पाठवा. क्लासचे तुम्ही माझा नंबर नोट करून घ्या, म्हणजे मग तुम्हाला मला फोन करून विचारता येईल, कारण मी कुठे ऑनलाईनचे पण आहेत, पण तुम्ही कारण तुम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या ग्रुपवर कुठे असाल तर नंबर चॅट बॉक्स मध्ये टाकलेले आहेत. ओके. दिसला का नंबर? बघा, तुम्ही नोट करून घ्या. होय, दिसला. तर पुस्तकाचं नाव ऍड करता प्लीज तुम्हीच. पुस्तकाची पण इमेज मी पाठवलेली आहे. परत एकदा ते जर पाठवलं तर बरं होईल, कारण ते सगळेजण तेच विचारतात पुस्तकाचं नाव काय. ठीक आहे, मी पाठवतो. मॅडम, कार्ड उलट असेल तर? कार्ड उलट असेल तर त्याच्यात पण प्रिडिक्शन मध्ये फरक पडतो ना. मॅडम, तुमची किती पुस्तकं आहेत? माझं हे एकच पुस्तक आहे, कारण मला ह्या पुस्तकातनं पुढचं पुस्तक लिहायला म्हणजे मी ह्याच्यातच जास्त रमले असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यावर परिपूर्ण नॉलेज आपण घेऊ शकतो का, किंवा कोणाला प्रेडिक्ट करू शकतो व्यवस्थित? हो, अतिशय व्यवस्थित करू शकतो. बर, धन्यवाद. 31 नंबरचं सांगता का मॅडम? 31 नंबर म्हणजे पुन्हा या माग 22 नंबर येतोय. बरेच जण 22 नंबर वर दिसत आहेत. सॉरी, 21 नंबर. बर, मी आता फक्त ह्या नंबरचं एक सांगते. त्यांनी मगाशी मला कोणीतरी विचारलं होतं. 22 नंबरचे 2-3 जणांचं होतं, तेवढंच फक्त सांगते. कुठे हे जे आहे हातात पांढरं फुल आहे ते म्हणलं तसं आध्यात्मिकतेकडं ही कल किंवा त्याबद्दल इंटरेस्ट आहे. चांगल्या लोकांचा सल्ला तुम्ही जेवढा ऐकाल किंवा तुमच्या ह्याच्यात सल्ला जो काही आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीत मिळू शकतो. त्या सल्ल्याचा तुम्ही वापर करा, कारण तो जर वापर केला तर येणाऱ्या अडथळ्यांमधून तुम्ही सहजगत्या बाहेर पडू शकाल. आणि निवांत टेन्शन फ्री राहा, कारण जेव्हा टेन्शन जास्त वाढवाल तर त्याच्यासाठी बाहेर जाणं हा एकच तुम्हाला पर्याय. इन द सेन्स वॉकिंग करत राहा, तुमचे छंद जोपासा आणि कुठल्याही बर्डन न घेता फ्री विल मध्ये राहा, बर्डन न घेता. 22 नंबर वाले आलं का लक्षात? बरोबर आहे मॅडम, करेक्ट. हो, अगदी बरोबर सांगितलंय, एकदम बरोबर सांगितलंय मॅडम. मॅडम, पुस्तकाची किंमत काय आहे? पुस्तकाची किंमत 300 रुपये. ओके, धन्यवाद. 300 का? हा, 300 रुपये. 300.
त्याच्यावर सर्व राशींचं आहे का सांगितलेलं? हा एक प्रश्न आहे मॅडम. हा, बोला मॅडम ना. मी माधुरी जोशी. हॅलो. हा, बोला माझा ना. एक प्रश्न आहे मॅडम. हे फक्त आपण 2 दिवसातच शिकू शकतो का? हो, हा बेसिक कोर्स 2 दिवसात, कारण तुम्हाला कार्ड कशी आहेत काय हे सगळं बघता येतं. त्यामुळं ती कशी बघायची, त्यातले पॉइंट्स काय बघायचे काय नाही हे सगळं त्याच्यात शिकवलं जातं. आणि किती तासाचे असतात ते? हा साधारण 2 सलग जर आपण बसलो तर 2 तासात 2 दिवस साधारण 12 ते 15 तास घेते मी. अच्छा. आणि हे पुण्यातच असतात का तुमचे फक्त? पुण्यात मी घेते नाही, मी ऑनलाईन सुद्धा क्लासेस घेते आणि बाहेर सुद्धा क्लासेस घेते. फक्त तो ग्रुप तुमच्या तिथे तसा डेव्हलप झालेला असेल तर मी येऊन घेते, म्हणजे ग्रुप पाहिजे. अच्छा. साधारण किती लोकांचा असा ग्रुप असायला हवा? 10 लोकांचा ग्रुप असेल तर ते बरं पडेल. अच्छा. हा, 10 पेक्षा जास्त, 10 पेक्षा कमी. आता सध्या लॉकडाऊन आहे, पण त्यानंतर तुम्ही असं येऊ शकता. हो हो, मी येऊन घेते आणि मी करते तसं जाऊन ग्रुप तुम्ही क्लासेस घेते. अच्छा. थँक्यू मॅडम. खूप छान झालं तुमचं लेक्चर. येस, थँक्यू व्हेरी मच. मॅडम खूप आवडलं. 9 नंबर मी तुम्हाला आता नंतर सांगेन, कारण परत सरांनी टाइम लिमिट दिलेलं होतं मला. हॅलो, क्लासची फी किती आहे? हॅलो. क्लासची फी आपण पर्सनली बोलूयात मॅडम. पर्सनल व्हायला लागलेले आहेत. बंद हॅलो. पर्सनल व्हॉट्सअपवर पर्सनल नंबर हा, ऐकू येत नाही, बोला 1 मिनिट. हॅलो, एकच प्रश्न आहे मॅडम. हा, बोला बोला. हॅलो. मॅम हे विचारायचं होतं, जसं की डेट ऑफ बर्थ मध्ये मागाने एका प्रश्नामध्ये चालू वर्ष जोडलं होतं, तर ते डेट ऑफ बर्थचं इयर जोडायचं आहे की चालू वर्ष जोडायचं आहे? चालू वर्षाचं जोडायचं, म्हणजे तुमची जन्मतारीख, जन्म महिना आणि चालू वर्ष. म्हणजे आता त्या मॅडमचा उद्याला होता तर आम्ही 12 जून 2020 असं घेतलं होतं. अच्छा, जर जन्म एखाद्याचा 86चा असेल तरी पण चालू वर्ष जोडायचं आहे आपल्याला? चालू वर्ष तो कधीही झालेला असेल, समजा जरी 6 महिने झालेले असेल तरी ह्या 6 महिन्यांनी आपल्याला काय दिलं आणि पुढच्या 6 महिन्यात आपण काय करायला पाहिजे याचं नाही, गाईडलाईन. जसं एखाद्याचा जन्म 1986चा आहे, 15/11/1986, तर आपल्याला 15/11/2020 जोडायचं आहे की 86 जोडायचं? नाही, 2020, पण 15/11 आहे ना. नाही, ऐका, 15/11 आहे म्हणजे त्याचं नवीन वर्ष 15 नोव्हेंबरला सुरू होणार, बरोबर? मग त्याच्या आधी तुम्ही 2020 होणार, पण त्याच्या आधी तुम्ही जर 2019 तरी चालू शकेल, कारण उर्वरित 5 महिने त्याचा वापर करता येईल ना त्याला. अच्छा, हे म्हणजे वर्षफळ टाईप आहे, ताजिक वगैरे जसं ग्रंथ असतो, ताजिक ग्रंथ जसा असतो वर्षफळ. थँक्यू मॅडम, खूप छान झालं तुमचं लेक्चर. ओके, थँक्यू व्हेरी मच. मॅम, किती सेट घ्यायचे ते टॅरो कार्ड्सचे? टॅरो कार्डचे काय किती सेट असावेत आपल्याकडे? तुम्ही आता किती कन्सल्टिंग कुठे करणार आहात, प्रॅक्टिस कुठे करणार आहात त्याच्यावरती पाहिजे ना. हो का? बरं. हा, एका शिकण्यासाठी सुरुवातीला एक पुरतो आणि त्याच्यावर कन्सल्टिंग पण करू शकता तुम्ही. ओके ओके, थँक्यू. मॅडम, सेटची किंमत काय आणि कुठे मिळतात? तुम्हाला हा जर टॅरो डेक बाहेर कुठे मिळाला नाही तर मी प्रिंट केलेला आहे, तर तो तुम्ही घेऊ शकता. पण मी तर ते तुम्हाला नाही मिळाला तर मला फोन करा, मी तुम्हाला सांगते सर बाकीचं पुढचं. हो, पण मग नाशिकला वगैरे मिळू शकतो का? हा, मी तुम्हाला कुरिअरने पाठवू शकतो. बरं, ठीक. पर्सनल मी कॉन्टॅक्ट करतो. मी संजय पाटील लासलगाव बोलतोय, नाशिक डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. ओके. ज्योतिष प्राज्ञ विद्यार्थी, ज्योतिष संशोधन मंडळ नाशिक. बरं. हा, धन्यवाद. तुमचं लेक्चर खूप छान झालं मॅडम, खूप आनंद मिळाला. खूप थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. पावले सरांचं नामचं आणि तुमचं सगळ्यांचं पूर्वजन्माचं काहीतरी असलं पाहिजे. मी तर अतिशय रुरल एरियातून आपल्याला जोडला गेलो. धन्यवाद. म्हणजे मी तेच म्हणते की ह्या सगळ्याचा फायदा हेच झाला की तिथपर्यंत आम्ही पोहोचलो. आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता आला. हा झूमचा फायदा खूप मोठा झालाय सध्या, अन्यथा आपण एरवी झूम वरती नसतो कधी, असं होतं. आणि पावले सरांचे आहे की त्यांनाही आम्ही म्हणजे धन्यवाद द्यायचे यासाठी, या सगळ्यांपर्यंत पोहोचता आलं. आणि मुख्य म्हणजे माझ्यापेक्षा टॅरो कार्ड्स तुमच्यापर्यंत पोहोचले. हो, अगदी धन्यवाद. कारण ही लाईव्ह तुम्हाला कार्ड जरा बघता आली, एरवी असं त्यातल्या त्यात जवळ न बघता आली कार्ड थोडीशी, एवढंच, बाकी काही नाही. प्रश्नोत्तर झाले व्यवस्थित, सगळ्यांनी प्रश्न विचारले त्यांचे धन्यवाद. मी आता सगळ्यांची माईक म्यूट करून एकदा मी आपले इनामदार साहेब आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचारही मांडावे आणि आभार प्रदर्शनाची मी त्यांना जबाबदारी देतोय. तर मी आता त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपला माईक अनम्यूट करून आपले विचार मांडावे.
नमस्कार, धन्यवाद. मी सुहास इनामदार बोलतोय. सगळ्यांचेच धन्यवाद. पावले सरांचे प्रमुख धन्यवाद. आणि आता सुनीता मॅडम, सुनीता साने मॅडमनी टॅरो कार्डवर जे सांगितलं, म्हणजे टॅरो कार्ड हा प्रकारच माहित नाही. पहिल्यांदा प्लेइंग कार्डच माहिती आहे. टॅरो कार्डवरनं काहीतरी सांगतात, काहीतरी फसवतात, ही एक समजूत होती. समजुतीला पूर्ण तडा गेलेला आहे. त्याच्यामध्ये एवढे प्रकार असतात हे आत्ताच कळलं. 78 कार्ड असतात, त्याच्यातले 22 अर्काना प्रमुख, नंतर 56 त्यातले वेगळे, परत आपले जसे दुर्री ते दशी कार्ड, त्याप्रमाणे बाकीची कार्ड, आणि प्रत्येक कार्डावरती वेगवेगळे रंग, वेगवेगळे चित्र, त्या चित्रांचे अर्थ, आणि कुठेही कार्ड लिहिलेलं नाहीये, कार्ड रिटर्न नाहीये, आणि ते वाचायचं खरंच मोठं कठीण कार्य आहे. अगदी सोपं नाहीये. आणि मनुष्याला वाचणं किंवा एखाद्या मनुष्याला वर खाली न्याहाळल्यानंतर पटकन त्याला समजून घेणं हे स्त्रिया जास्त चांगल्या करतात, किंवा त्यांच्यात ते 6वा गुण प्रमुख असतो. त्यामुळे मला वाटतं टॅरो कार्ड मध्ये स्त्रियांचं वर्चस्व जास्त असावं. आणि खरोखर इव्हन रंगसंगती म्हणा किंवा बाकीचं सिलेक्शन म्हणा, पुरुष मंडळी आम्ही तसे बेकार या बाबतीमध्ये. आम्हाला काही तेवढं कळत नाही. एक आपलं नॉर्मल 4 कलर आहेत तेवढेच लक्षात येतात पुरुषांचे. बायकांचे हजारो रंग असतात, बायकांचे, महिलांचे, भगिनींचे, आपल्या मातांचे. त्यामुळे त्यांना ते चांगलं जमतं. आणि तुम्ही आता ज्या पद्धतीने सांगितलं, अगदी स्टार्टिंग पासून सुरुवात केली, तर पहिले कार्डची माहिती सांगितली, त्यानंतर हाताची एनर्जी, दॅट वॉज अमेझिंग. म्हणजे हात जवळ आणल्यानंतर एनर्जी येते, हात आपले ऑटोमॅटिक थांबतात, हे पहिल्यांदा जाणवलं. परत पेरांना कराग्रते वसती लक्ष्मी आपण श्लोक म्हणतो, त्याप्रमाणे परत ते हात जरा थोडेसे दूर जातात, एनर्जी दूर जाते, हे पहिल्यांदा जाणवलं. आणि आठवलं की आई बाबा आपल्याला हात उगारायचे, त्यावेळेला जो हात उगारल्यानंतर जी एनर्जी यायची त्याने आपण थपकायचो, किंवा त्यांनी सुद्धा आपण सारखं व्हायचो. ते तिथं रिलेट झालं. आणि खरोखर तुम्ही हे खूपच चांगल्या प्रकारे सांगितलं. आणि बऱ्याच वेळेला आपल्याकडे किंवा आपण कोणाकडे जाताना एखादे कामं काढून जात असतो, थोडक्यात उरकणं प्रकार करत असतो. आणि स्पेशली टॅरो कार्डवर येताना उरकणं प्रकार करू नये हे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. आणि उरकणं प्रकार केला की काय जातं, कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, बाकीच्या गोष्टी होत नाही, हे खूपच सांगितलं. आणि इव्हन मी यातला थोडाफार जाणकार असलो तरी कलरच्या बाबतीत तुम्ही जांभळा रंग जो सांगितला तो अध्यात्माला धरून आहे. त्यामुळे जांभळ्या रंगाचं कापड घ्यावं, सिल्कचं कापड घ्यावं, त्याच्यावरती झटकलं की सगळ्या निगेटिव्ह एनर्जी निघून जातात, हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे बिंबवलं, लगेच लक्षात आलं. त्याच्यानंतर खूपदा वेळेला थांबणं गरजेचं आहे. कारण प्रश्नकुंडलीत सुद्धा हा प्रकार येतो की बाबा उत्तर मिळत नाही, चंद्र त्या कुंडलीमध्ये तसा नसतो, मग आपण सांगतो आता बाबा नको बघायला, आपण नंतर बघूया. त्याचप्रमाणे टॅरो कार्ड मध्ये सुद्धा कधीतरी थांबणं गरजेचं आहे. कधी कधी उत्तर येत नाहीत, आणि कधी कधी आपल्याकडे जे जाचक जो विवंचनेमध्ये आहे तो एवढा विवंचनेत असतो, तो आपल्याला पिळून काढतो. पिळून म्हणजे अक्षरशः एकामागोमाग एवढे प्रश्न काढतात, तर ते प्रश्न न घेता 3 ते 4 प्रश्न घ्यावेत, जास्त त्याला फाफट पसारा करू नये, हे पण आपण सांगितलं. हे खूप चांगलं सांगितलं. नातेसंबंध टिकवायला हे खूप चांगलं येतं, हे खूप चांगल्या प्रकारे समजलं. त्यातनं तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स ट्रॅव्हलिंग साठी, हवा पायलट साठी तुम्ही हे कार्ड काढतात, हे खरोखर अमेझिंग आहे. म्हणजे एवढे सगळी उत्तरं मिळतात, हे खरंच लक्षात येत नाही. तुम्ही आता सांगितलं, खरं विश्वास बसत नाही. तुम्ही सांगताय म्हणून विश्वास ठेवायला पाहिजे या गोष्टीवर, स्वतः अनुभवायला पण पाहिजे. आणि बर्थ डेट वरनं नवीन वर्ष, दॅट वॉज एक्सलंट. म्हणजे गुढीपाडवा, जानेवारी, जैन वर्ष, बाकीचे वर्ष, हे सगळेच आम्हाला आतापर्यंत माहिती होते. पण बर्थ डेट वरनं आपलं आयुष्याचं कॅलेंडर किंवा आपलं नवीन वर्ष सुरू होत आहे, ही कल्पना खूप चांगल्या प्रकारे सांगितली आणि बिंबवली गेली. त्याचप्रमाणे हरवले ते गवसले, म्हणजे ते अंगठीचं जे उदाहरण तुम्ही सांगितलं, जे हरवलेलं, जनरली आपण ह्या भविष्यामध्ये किंवा कुंडलीवरनं प्रश्न कुंडली मागून ते मिळते का, मग ते नक्षत्र बरोबर आहे का, बाकीच्या गोष्टी आहेत का, हे सगळं बघितलं जातं. पण हे कार्ड ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक कलर दिसतोय, पिवळा कलर दिसतोय, बाकीच्या गोष्टी दिसत आहेत, ते खूपच चांगल्या प्रकारे सांगितलं गेलं. त्याचप्रमाणे तुमच्या बच्च्याचं आजारपणाचं स्वाडचं जे कार्ड दाखवलं,
10 स्वाड पाठीमध्ये लागलेले आहेत. हे एवढं सगळं बघितल्यानंतर मला तर स्वतःला जाणवायला लागलं शिकावं रे बाबा काहीतरी, निदान ते पुस्तक तरी एवढं प्रकारे सांगितलं त्या हिडन गोष्टी बोलतात हे समजायला लागलं. चांगल्या प्रकारे सांगितलं. ते स्वतःचे खूप आभार आमच्या सगळ्यांचे. पावले सर एवढा चांगला उपक्रम ते राबवतायत, त्याच्यामुळे तळागाळामध्ये किंवा जिथे आपण पोचू शकत नाही, जसं संजय पाटील साहेब म्हणाले तिथपर्यंत आपण जातोय. आणि ही जी नवीन टेक्नॉलॉजी आपण जे युज करतोय, आता नवीन टेक्नॉलॉजी आपण कुंडलीमध्ये बघायला गेलो तर हर्षल म्हणतो, हर्षल वरनं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणतो. तसं टॅरो कार्ड वरनं सुद्धा टेक्नॉलॉजी असेल याच्यामध्ये की ग्रहामध्ये कुठं बघायचं, आणि टॅरो कार्ड आणि ग्रह यांचं कुठं काय कॉम्बिनेशन असतं का? जसं टॅरो कार्ड मध्ये सूर्य दिसला, चंद्र दिसला, तसे बाकीचे ग्रह पण दिसतात का? असे बरेच प्रश्न आहेत. हे प्रश्न मी इथे विचारत नाही, क्लासला जॉईन केल्यानंतरच विचारले पाहिजेत. खूपच प्रश्न आहेत. आणि हे दिसतं का, ते कळतं का, हे जमू शकेल का? बरं, टॅरो कार्ड एकाच कार्ड काढायचं का? एकदम 5 जण आले आणि त्यांचे एकच प्रश्न असले की बाबा आमच्या 5 जणांचे इंटरव्ह्यू झालेत, आम्हाला 5 जणांना जॉब मिळेल का? असे बरेच प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न काही आता विचारणं योग्य नाही, तुम्ही सांगणंही बरोबर नाही. जसं तुम्ही सांगितलं पब्लिक आणि पर्सनल हे सेपरेट ठेवलं गेलं पाहिजे, हे पूर्णपणे सहमत आहे. आणि याच्यात बरंच ज्ञान मिळणं क्रमप्राप्त आहे, घ्यायला पाहिजे, त्याशिवाय बोलता नाही येणार, ही खरी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. आणि अजून चांगली गोष्ट म्हणजे खूप जण सांगताना काय करतात, मध्ये मध्ये असे काहीतरी वेगळे शब्द वापरतात ना, ते डोईजड होऊन जातो, डोक्यावरनं जातं. तुम्ही सांगताना अगदी शांतपणे, आणि आम्ही सगळेजण माझा नंबर सांगा, माझा नंबर सांगा असे सगळेजण मागे लागलेलो, त्यावेळेला ज्या पद्धतीने तुम्ही हँडल केलं, खरोखर आता मला इंग्लिश शब्द बोलायला पाहिजे, हॅट्स ऑफ टू यू. खूपच चांगल्या प्रकारे तुम्ही केलं. आणि परत तुम्ही आता दुसऱ्या लेक्चरला नक्कीच तुम्हाला पावले सर आणि आम्ही रिक्वेस्ट करतो या म्हणून. न्यूमरोलॉजीच्या किंवा तुमचं एवढं ज्ञान आहे, आता पावले सरांनी जेव्हा सांगितलं एवढं शिक्षण झालेलं, खरोखर आता तुमच्याकडनं जेवढं घेऊ तेवढं कमी आहे. तर पावले सरांना विनंती आहे, पुढच्या काही पहिला 1.5 तास लिमिटेशन न ठेवता जरा थोडं जास्त ठेवा, पायात मध्ये 5 मिनिटाचा ब्रेक ठेवा. पण हे असं जमलं तर खूप चांगलं राहील. आणि परत एकदा आमच्या सगळ्यांकडनं तुमचे धन्यवाद मागतो. खूपच चांगलं झालं, सगळ्यांकडनं आभार. आणि असंच ज्ञान आम्हाला परत मिळव. पावले सर तुम्हाला सुद्धा, आणि आपले सगळे पार्टिसिपेंट साधारणपणे 130 होते, नंतर 110 झाले, काही काही कामामुळे निघाले असतील, वायफाय मुळे पण नाही मिळत आजकाल, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे हे खूप खूप चांगलं झालं. परत एकदा धन्यवाद मॅडम. धन्यवाद. मी इकडनं आता उदयराज तानेंच्या मोबाईल वर नाही, कारण इकडे नेटला प्रॉब्लेम झालाय. हा, नेटला प्रॉब्लेम झालाय, तर मला मी फक्त विजिबल होते का तुम्हाला बघा आता दिसते का मी? सगळ्यांकडनं दिसतंय आणि खरंच खूप येतोय आवाज पण. तुम्ही विजिबल आहात, विजिबल आहात. हा ठीक आहे, ठीक आहे. कारण म्हणजे तुम्ही म्हणता तो प्रॉब्लेम आहेच आहे, कारण लॅपटॉप थांबलेला आहे, मे बी इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. पण मोबाईल वरती मी ते लगेचच कनेक्ट करून घेतल्यामुळे धन्यवाद. तुम्ही म्हणजे माझी खूपच स्तुती केली. तर आवाज मध्ये कट होतोय. एवढी करण्याची नाही. ओके. नाही, खरोखर आहे ते कार्ड्स आहेत, आलेली एनर्जी, आणि त्या माध्यमातून हे दिलेलं मी सगळं ठेवतं. तर तुमच्या सर्वांची मी अत्यंत आभारी आहे. पावले सर आणि मला संधी दिल्याबद्दल आभारी आहे. पुन्हा अशीच कधी वाटल्यास संधी देऊया. धन्यवाद सर. धन्यवाद. मी आता ही मीटिंग संपली म्हणून जाहीर करतो आणि एंड करतो. कोणाला काही याच्यात चॅट मधून कॉपी करायचं असेल तर करून घ्या. मी फक्त 2च मिनिट तुम्हाला चान्स देतोय. फोन नंबर आहेत त्याच्यात, त्या पुस्तकाची इमेज जी आहे ती पण मी टाकलेली आहे, आणि मॅडमचे फोन नंबर, आणि काही दुसरं पान सुद्धा एक मी टाकलं होतं त्याच्यात. कोणाला जर काही कॉपी करून घ्यायचं असेल तर करून घ्या. आणि मी 2 मिनिटात ही मीटिंग एंड करतोय.
इनामदार साहेब, तुम्ही खूप छान समरी केली त्या पूर्ण व्याख्यानाची. आणि तुम्ही म्हटले होते की मला काही बोलायची प्रॅक्टिस नाही, पण असं काही वाटलं नाही. तुम्ही उलट उत्तम वक्तृत्व आहे तुमचं. आणि तुम्ही सुद्धा एखादं व्याख्यान द्यायला पाहिजे इथे. तुमचा अनुभव पण भरपूर आहे दांडगा. तर नक्कीच तुम्ही त्याचा विचार करा आणि तुमचा एखादा विषय निवडून मला सांगा की काही तुम्हाला जर इच्छा असेल, म्हणजे तयारी असेल तुमची, तर आपण व्याख्यान तुमचं ठेवूया. तर आता मी ही मीटिंग एंड करतोय. सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि उद्या आपण परत भेटूया. उद्या सुद्धा एक चांगलं लेक्चर आहे आमच्या इथल्या वेदांग ज्योतिष महाविद्यालय, जिथून मी BA आणि MA केलं वेदांग ज्योतिष मध्ये औरंगाबादच्या. तर आमच्या त्या मॅडम आहेत चंद्रकला जोशी. तर त्यांचं उद्या आपण व्याख्यान ठेवलेलं आहे. आणि उद्या मी 11:30 वाजता एका सॉफ्टवेअरचं डेमो पण दाखवील. कुंडली चक्र नाव आहे त्याचं. तर आपण सगळ्यांनी दोन्ही वेळा जॉईन व्हावं. आणि आज जसं आपण इथे हजर राहिलात आणि शांततेने ऐकून घेतलं आणि त्याचा लाभ घेतला, तसा उद्याही घ्यावा. आणि परत एकदा मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. इनामदार साहेब, तुमचे पण धन्यवाद. थँक्यू.